त्यांनी मला ही संधी दिली आपले विचार आणि आपले अनुभव आणि आपला दृष्टिक्षेप आपल्या समोर मांडायला. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की एक जवळजवळ तुम्ही एक 5-6 दिवस असं सत्र वेगवेगळे जेंडरच्या अवतीभोवती आणि तुमची ऑलरेडी 4 सत्र झालेली आहे, बरोबर? तर आज आपण लिंगभाव समजून घेताना तर या संदर्भात आपण आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, आपल्याला संकल्पनात्मक गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे. की जेव्हा आपण लिंगभाव म्हणतो त्याला इंग्रजी शब्द आहे जेंडर. तर जेंडर म्हणजे काय, इथपासून ते जेंडरचे इतर बारकावे साध्या सोप्या भाषेत मी आपल्यासमोर काही एक स्लाइड प्रेझेंट करणार आहे, स्लाइड शो. त्यातले शब्द इंग्रजीत आहेत स्लाइडवर आणि मी बोलताना मराठीत बोलीन, तर प्रतिशब्द पण लक्षात राहील काय आहे प्रत्येकाला. तुम्ही तुमचे नोट्स लिहू शकता वहीमध्ये. काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स वरती जरूर विचारा केव्हाही हस्तक्षेप करून. आणि कारण तुमच्याशी असणारा संवाद हा या पूर्ण सत्राचा गाभा आहे. तर तुम्ही जेवढे तुमचे अनुभव, कमेंट्स, प्रश्न बिनदिक्कतपणे विचाराल तेवढं या सत्राला महत्व आहे. तर फार वेळ न घेता मी आता स्क्रीन शेअर करतो. आपल्याला दिसतंय का मला सांगा. मी सगळ्यांना दिसतंय का स्लाइड? हो सर दिसते. पहिलं स्लाइड दिसतंय का मला सांगा. हो, एंगेजिंग युथ फॉर जेंडर इक्वॅलिटी, डायव्हर्स व्हॉइस अँड रिस्पेक्ट. म्हणजे आपल्याला तरुणांना सोबत घेत एंगेजिंग युथ, त्यांना एंगेज करणं. आता 2 शब्द आहेत, सेन्सिटाईज करणं, जनजागृती करणं हा पहिला टप्पा आहे. पण जेव्हा आपण एंगेजिंग म्हणतो ना तर सातत्याने गुंतवणूक करणं, तर कशासाठी? आपल्याला एक समानशील समाज, जेंडर इक्वल समाज, आपल्याला डायव्हर्स समाज, आपल्याला सर्व समावेशक, डायव्हर्स म्हणजे बहुअंगी, करेक्ट, आणि व्हायलन्स फ्री म्हणजे हिंसामुक्त समाज, असं जर आपलं स्वप्न आहे. आणि या स्लाइड मध्ये तुम्ही पाहाल खाली माझा ईमेल आयडी दिलेला आहे, तो आपण नोंदवू शकता. म्हणजे काही पुढे यापुढे संवाद करायचा असला तर ईमेल आणि मोबाईल नंबर मी शेवटी देणार आहे परत एकदा. तर आपला हा सत्राचं हे. मी आता ना काही शब्द लिहितोय माझ्या स्क्रीनवर, तर तुम्हाला त्या शब्द ऐकता क्षणी काय काय डोळ्यासमोर येतं, म्हणजे त्या शब्दाशी जुडणारे, म्हणून हा शब्द वर लिहिलाय वर्ड असोसिएशन. म्हणजे तुम्ही काय असोसिएट करता या शब्दांशी जे मी आता लिहिणार आहे. हे जर जितकं तुम्ही तुमचं म्हणणं हात वर करून त्या क्षणी मांडलात किंवा चॅट बॉक्स वरती लिहिलात इथे, तर मला आवडेल. तर आपण आता मी काही शब्द मांडतोय, काय काय येतं ते पटापट सांगायचंय आणि तुम्ही 1-2 शब्दात सांगायचंय तुम्हाला जे काही वाटतं. कळला माझा प्रश्न? तुमचा सहभाग जेवढं असेल तेवढं आपल्याला हा अधिक. राईट्स शब्द, हा शब्द हक्क, काय डोळ्यासमोर येतं राईट शब्द ऐकतात? तुम्ही चॅट बॉक्सवर लिहू शकता किंवा मला जरी बोललात. एक मिनिट, स्लाइड एक मिनिट. चॅट बॉक्स आहे का सर्वांना? आहे, उपलब्ध आहे. बघा मगाशी जयेशनी एक मुद्दा लिहिलाय, रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हे जिथे लिहिलंय त्याच्या खाली एव्हरीवन आणि तुमचा मेसेज उत्तर द्यायचंय. राईट शब्द ऐकता क्षणी काय येतं डोळ्यासमोर? मी अशा प्रकारची एक्सरसाइज इतर अनेक महाविद्यालयीन मुलांसाठी घेतली आहे. तर जेवढं तुम्ही पटापट लिहाल किंवा जर त्यांना नाही लिहायचंय ते त्या क्षणी अनम्यूट करून स्वतःला बोलावं. राईट शब्द ऐकता समोर काय येतं डोळ्यासमोर? हक्क. हक्क, बरोबर. कॉन्स्टिट्युशनल राईट्स. आणि त्यांनी सेक्शन सांगितले साक्षीनी, 14, 15, 23, 39. राईट्स म्हणजे हक्क. अजून राईट शब्द ऐकताच काय येतं डोळ्यासमोर? समानता, इक्वॅलिटी. इक्वालिटी, करेक्ट.
पटापट सांगा, म्हणजे प्रत्येकाला काही अजून जोडायचं आहे याच्या व्यतिरिक्त. आता 3 मुद्दे आले: कॉन्स्टिट्यूशनल राईट्स, आर्टिकल नंबर सुएंचो, राईट्स म्हणजे हक्क, समानता. अजून काय येतं? राईट्स म्हणजे अधिकार, बरोबर. आपण आता दुसरा शब्द घेऊया. तो शब्द आहे कॉन्स्टिट्यूशन, घटना, संविधान. हा शब्द ऐकताच काय येतं डोळ्यासमोर? कायदे. कायदे. म्हणजे जे कायदे देशात बनलेले आहेत आपल्या समाजात, त्याचा मूळ आधार आहे घटना, प्रिॲम्बल, लॉज ऑफ द सोसायटी, बरोबर. लॉजची निर्मिती होण्यासाठी आधार काय आहे? तर कॉन्स्टिट्यूशन, रूल्स अँड रेग्युलेशन्स, बरोबर. अजून काय येतं? समानता येतं का कॉन्स्टिट्यूशन शब्द ऐकतात? येस. ओके. आणि मला जास्तीत जास्त जितक्या आता आपल्याकडे बघा जेंडर शब्द ऐकतात किंवा या सत्रामध्ये अधिकाधिक उपस्थित आहेत त्या बऱ्याचशा मुलीच मला दिसल्या आहेत. मुलं आणि पुरुष मंडळी पण किती आहे तुलना कम्पॅरेटिव्ह पाहिलं तर? कमी आहेत. हा, कदाचित आपलं कॉलेज मला आठवतंय महाविद्यालयीन जे आहे ते महिलांसाठी आहे, बरोबर. ते असेल. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, अशा प्रकारचं सत्र किंवा संवाद करताना ना आपल्याला अधिक मुलगे पण दिसले पाहिजे, बरोबर. ठीक आहे, आपण पुढच्या शब्दाकडे येऊया कॉन्स्टिट्यूशन नंतर, कारण आपल्याकडे वेळेचं नियोजन आहे. मला बरेच मुद्दे सांगायचे. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदाभेद. हा शब्द ऐकल्या समोर काय येतं डोळ्यासमोर? विषमता येते. विषमता म्हणजे डिस्क्रिमिनेशनचं फलित होईल विषमता, बरोबर. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय. बरोबर. भेदभाव. अजून एक शब्द आपण जाऊया डिस्क्रिमिनेशनच्या नंतर, जेंडर. याला मराठीत शब्द आहे लिंगभाव. तर जेंडर शब्द ऐकताच काय येतं डोळ्यासमोर? काल कदाचित आपल्या योगिनी ताईंनी मला वाटते सत्र घेतलेलं, त्याच्यामध्ये जेंडर आणि सेक्स यातला फरक हे झालंय का काल? येस. ओके. तर जेंडर म्हणजे लिंगभाव. तर जेंडर शब्द आपण ऐकताच काय काय येतं डोळ्यासमोर? इनइक्वालिटी, इक्वालिटी, बरोबर. आणि शेवटचा एक शब्द आहे व्हायलेन्स. तो शब्द ऐकता क्षणी काय येतं डोळ्यासमोर? म्हणजे हिंसाचार, हिंसा. शारीरिक, मानसिक हिंसा, सामूहिक हिंसा. करेक्ट. शाब्दिक. हे सगळे हिंसेचे प्रकार आहेत, आपण जाणून घेणार आहोत. तर हे 5 शब्द मी जे लिहिले, त्या 5ही शब्दांशी जोडणारा एक शब्द कोणता आहे बरं? अजून एक 6वा शब्द आहे आयडेंटिटी. कोणाला सांगता येईल मराठीत सोपा काय आपण म्हणू? आयडेंटिटीला काय अर्थ आहे? ओळख. स्वतःची ओळख. आयडेंटिटी शब्द ऐकताच काय येतं डोळ्यासमोर? काय आपल्याला आयडेंटिटी देतं? स्त्री आणि पुरुष, लिंग, आपलं जेंडर, आपलं नाव. आणि काय या व्यतिरिक्त? कास्ट, रिलिजियन. मी तुम्हाला एक अजून उदाहरण देतो की मी आमची जी सामाजिक संस्था आहे मावा, मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज, ही महिलांवरील हिंसा, गैरवर्तन थांबावं यासाठी पुरुषांसोबत काम करते. आणि आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे दिवाळी अंक. आम्ही एक दिवाळी अंक काढतो, पुरुष स्पंदन या नावानं. आता ह्या अंकामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्ही लिखाण करतो आणि मी त्याचा संपादक आहे. काही 8-1 वर्षापूर्वी मी एक विशेषांक काढला त्या आमच्या दिवाळी अंकाचा. जो विशेषांक होता जात व लिंगभाव, असा विशेषांकाचं थीम होतं.
आणि मी त्यासाठी अनेक लेखकांना, साहित्यिकांना आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पाचारण केलं की तुम्ही लेख पाठवा, तुमचं साहित्य पाठवा, मी संपादन करतोय. तर मला अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आणि म्हणाले की हा मुळात हरीश सदानी, हा सदानी आहे, हा महाराष्ट्रीयन नाहीये, याला काय बरं कळतं जातीचं. आता यातनं काय ओळख झाली माझी? जात धर्म या आधारावर. तो पण एक आयडेंटिटीचा भाग आहे. म्हणजे कधी कधी ह्या गोष्टी उफाळून येतात. तर ती ओळख जेव्हा आपण म्हणतो, आपल्या अनेक ओळखी आहेत. मी कुठल्या भौगोलिक भागातनं येतो, ग्रामीण, निम ग्रामीण, शहरी, पाड्यातनं, बरोबर, हे पण आयडेंटिटी. आपलं सेक्शुअल ओरिएंटेशन, आपला लैंगिक कल, हा सुद्धा आयडेंटिटीचा भाग आहे. की मला समलिंगी आवडतात, उभयलिंगी आवडतात का विषमलिंगी किंवा भिन्नलिंगी व्यक्ती आवडतात, बरोबर. हा पण एक आहे. आता या 6 शब्दांची जोडणारा एक कॉमन शब्द आहे, तो आहे पॉवर. आहे का शब्द? बघा, हे 6 शब्द जे मी लिहिले, जे मगाशी तुम्हाला मी विचारलं, तो शब्द ऐकता क्षणी काय येतं डोळ्यासमोर? तर पॉवर हा कॉमन आहे का यांच्याशी जोडणारा? की सत्ता, पॉवर, राईट्स आहेत, पण ते राईट्स बऱ्याच जणांसाठी कागदावर आहे. का आहे? कारण कोणाकडे तरी सत्ता आहे, कोणीतरी सत्ता गाजवतोय एकावर, बरोबर. कॉन्स्टिट्यूशन आहे जे समान मानतंय, पण प्रत्यक्ष आचरणात त्याचे नियमावली फॉलो करण्यात लोक कमी पडतायत. का पडतायत? डिस्क्रिमिनेशन, भेदाभेद. एक गट दुसऱ्या गटांना डिस्क्रिमिनेट करतोय. तर एक आहे उच्च पदावर, दुसरा आहे सबऑर्डिनेट, म्हणजे दुय्यम. तर दुय्यम होण्याचं कारण काय आहे? कुठेतरी पॉवर आहे, बरोबर. जेंडर, व्हायलन्स, आयडेंटिटी हे पण तशीच आहे. पण आता जेव्हा पॉवर शब्द ऐकताच आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे 2 तऱ्हेचे पॉवर आहे, किंवा त्याचे अजून 5 एक आयाम आहेत. एक जो आपण म्हणतो somebody is overpowering over the other. somebody is overpowering. कोण कशावरती तरी सत्ता गाजवतोय, म्हणजे एक गाजवणारा आणि ज्याच्यावरती सत्ता गाजवली जाते तो एक वर्ग, बरोबर. पण देर इज समथिंग कॉल्ड पॉवर विदिन, म्हणजे आपल्यामध्ये आतल्यात असणारी ताकद, तो पण एक सत्तेचं रूप आहे. जर आपल्याला लढायचंय समोरच्यांशी, किंवा जे आपल्यावर भेदभाव करतायत, त्यांना लढताना इंडिव्हिज्युअल आपल्याकडे असणारी जी ताकद आहे आणि सामूहिक ताकद आहे, हा सुद्धा, हे सत्तेचं रूप काय आहे? सकारात्मक आहे. आधीच्या सत्तेचं कसं होतं? नकारात्मक, बरोबर. तर तसं आपल्याला लक्षात पाहिजे पॉवरचे सुद्धा फॉर्म्स आहेत. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. मी प्रामुख्याने आजच्या सत्रामध्ये ना आपल्याला काही मूलभूत गोष्टी समजून घेणार आहोत. तर प्रश्न आपल्याला काय येतात? हे भेदाभेद आणि हिंसा हे वास्तव आहे का आजच्या 21व्या शतकातही अनेक लोकांसाठी? जर असेल तर काय त्याची कारणे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि व्हायलन्स म्हणजे काय? हिंसा. तर हिंसाचे जे स्वरूप आहे, हिंसा कुठे कुठे कशा स्वरूपात दिसते, आपली व्याख्या काय? मग एक शब्द आहे संरचनात्मक हिंसा. एक ढाचा जो आहे समाजाचा, त्याच्यातनं होणारी हिंसा. कदाचित मला म्हणायचंय की शासनाकडनं होणारी हिंसा. जे समाजाचे वेगवेगळे अंग आहेत, एक व्यक्तीकडनं होणारी हिंसा आणि एक सामूहिक. आता तुम्ही आजच ताजं बातम्या वाचाल गेल्या काही दिवसातले, कर्नाटकामध्ये हिजाब यावरनं जो वाद आहे, आणि तिथे शासनाची काय भूमिका आहे. आणि जेव्हा आपण शासन म्हणतो तर शासनाचे 3 अंग आहेत, बरोबर. एक आहे एक्झिक्युटिव्ह, एक आहे लेजिस्लेचर, आणि तिसरा आहे ज्युडिशरी. तर ज्युडिशरीनी काल एक अंतरिम अहवाल दिलाय, अजून फायनल अहवाल यायचा आहे. पण त्यांनी काय म्हटलंय? तूर्त तरी हा निवाडा होईस्तोवर धार्मिक कपडे घालू नये. आता काय झालंय? फायनल निवाडा येणं बाकी आहे, पण ही भाषाच काय आहे? तूर्त तरी धार्मिक कपडे, रिलिजियस क्लोथ्स घालू नये, आम्ही फायनल आदेश देईस्तोवर, असं तिथल्या हायकोर्टाने म्हटलंय. अजून निवाडा यायचा आहे. मग प्रश्न काय माहितीये? रिलिजियस क्लोथ्स हा कोण ठरवेल?
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे सगळे मुद्दे आपल्याला छळायला पाहिजे. त्यामुळे अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यातनं स्ट्रक्चरल व्हायलन्स, स्टेट स्पॉन्सर्ड आपण म्हणतो ना व्हायलन्स काय आहे, तो आपण जाणून घेतला पाहिजे. तर हे सगळे महत्वाचे विषय आहेत. आणि आपल्याला लिंगाधारित हिंसा, लिंगाधारित भेदभाव याबद्दल का बोललं पाहिजे? आज जर आपल्याला लोक म्हणतात ना भेदभाव आहे माणसांमध्ये, तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनो की जे भेदभाव आहेत समाजामध्ये त्यातला जो ऐतिहासिक अनेक वर्षानुवर्ष, अनेक शतकानुशतक असणारा भेदभाव, जो पहिला मानव निर्मित भेदभाव आहे, जो नैसर्गिक नाहीये. पहिला मानव निर्मित जर कोणता असेल तर तो लिंगभेद आहे. म्हणजे आधी जे आपण म्हणतो हंटिंग स्टेजला स्त्री पुरुष एकत्र राहत होते, बाहेर जाऊन फळं आणि इतर गोष्टी एकत्र उपजीविकेसाठी आणत होते, तोपर्यंत ठीक होतं. जेव्हा पुरुषांना जेव्हा या क्षणी कळलं असेल की माझ्यामुळे स्त्री गर्भार राहू शकते, मी ठरवी, ती जर गर्भार राहते तर तिने ते महिने घरी असायला हवं, मी बाहेर जाईन, मी कमवून आणीन. आणि मग असं करता करता किंवा शेतीचा शोध लागला. आपल्यापैकी काही जणांना ठाऊक असेल शेतीचा शोध महिलांनी लावला. हे सगळं ऐतिहासिक आहे, नोंदलेलं आहे. घराबाहेर काहीतरी बीज टाकणं आणि त्याच्याद्वारे प्रयोग करणं हे त्या स्त्रियांना सुद्धा नवीन होतं, पण त्याचा शोध त्यांनी लावला. पण जेव्हापासून आपण हे प्रोडक्शन, उत्पत्ती क्रॉपची करू लागले माणसं, आणि तेव्हा त्याला कळलं की एक गोष्ट आहे की जेव्हा मी उत्पत्ती करतोय ती खूप माझ्यापेक्षा जास्त लोकांना पुरेल इतकं मी केलेलं आहे निर्मिती, तर मग त्याच्यातनं मग निर्माण झाली ईर्षा की माझी उत्पत्ती, माझं मीन्स ऑफ प्रोडक्शन, आणि मग फेन्सिंग लावणं, आपल्या कुंपण लावणं, आणि मग हे माझं आहे, मी ठरवणार, असं पुरुषांनी त्याच्याकडे जे रोल्स दोघांनी, स्त्री आणि पुरुषांनी मिळून वाटप नाही केलेले पण स्वतःकडे त्यांनी घेतले की माझंच आहे. मग मी जर समजा गर्भार स्त्रियांची काळजी आणि निगा घेईन तर फक्त गर्भार स्त्रियांचीच का, मी वृद्धांची घेईन, मी इतर मुलग्यांची घेईन. हे सगळे रोल्स त्यांनी स्वतःवर घेतले आणि मग असं एक ढोबळमानाने आपण म्हणू की घरातली सगळी कामं बायकांनी करावी, बाहेर जाऊन कमवून आणणे, पैसे आणणे आणि अधिक आणणे, हे सगळं काम माझं आहे. हे सगळं दोघांनी मिळून वाटप केलेली विभागणी नाहीये श्रमाची, बरोबर. आणि म्हणून मग लक्षात ठेवलं पाहिजे की भेदाभेद यांची परंपरा अनेक वर्षांची आहे, अनेक शतकांची आहे. तर आपल्याला आजही 21व्या शतकात जरी आपण असलो तरी या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजे. आता मी काही आकडेवारी देतोय की जिथे लिंगभेदाचे काही उदाहरण आहे. सगळ्यात पहिलं उदाहरण डावीकडे, की जो देश भारतासारखा म्हणतोय की आपल्याला सुपर पॉवर व्हायचंय, आपल्याला महासत्ता व्हायचंय, आपल्याला चीनलाही मागे ठेवायचंय, बरोबर. ही भाषा काही आपले राजकीय पुढारी आणि इतरत्र काही एक विशिष्ट वर्गातले जे आपण म्हणू प्रिव्हिलेज्ड लोक आहेत, विशेष अधिकार असणारे, हे सतत बोलतात आपल्याला सुपर पॉवर व्हायचंय, किंबहुना भारत ऑलरेडी आहे सुपर पॉवर. जर सुपर पॉवर आहे तर भारताचं स्थान जगातले जवळजवळ 170-180 देश असतील, त्यामध्ये स्त्रियांना मिळणारं शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत आपला क्रमांक आहे 140. म्हणजे तो पहिल्या 100 मध्ये नाहीये, पहिल्या 50 मध्ये नाहीये, आणि जो देशाचा क्रमांक 140 आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो, MSW मास्टर इन सोशल वर्क हा मी अभ्यासक्रम घेतला होता साधारण 30 वर्षापूर्वी, तेव्हा आम्हाला शिकवलं जात होतं की विकास, उत्कर्ष म्हणजे काय. तर डेव्हलपमेंट म्हणजे इम्प्रूव्हमेंट इन द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ पीपल. जगण्याची जी श्रीमंती आहे, जगण्याची जी क्वालिटी आहे, ती जर आपण एका टप्प्याहून दुसऱ्या टप्प्याकडे जातो, जर ती चांगली आहे त्या अर्थाने, तर आपण म्हणू विकास झाला. आर्थिक दृष्ट्या आपण किती कमवतो आणि आपली मंथली इन्कम काय, हा निकष विकासाचा पुरेसा नाहीये, हे आपल्याला खूप उशिरा सगळ्यांनाच समजलेलं आहे.
की जो जास्त श्रीमंत आहे म्हणजे तो विकसित झाला असं जरुरी नाही. पण आपण पाहतोय आज काय काय इंडिकेटर्स दिसत आहेत की आजही आपण म्हणतो मुलं जन्मतात, आपल्याला ठाऊक असतं की मुलं जन्मतात हॉस्पिटलमध्ये, नर्सिंग होम मध्ये, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांचा जन्म तसा झालाय. पण देशातल्या अनेक ग्रामीण भागामध्ये मुलं आजही घरात जन्मतात, दायांद्वारे, सुईणीद्वारा, आणि तेही अशा सुईणी म्हणजे ज्या आरोग्याविषयक व्यवस्थित पद्धती आहेत ते अंगीकारू शकत नाहीत परिस्थितीमुळे. आजही अशा ठिकाणी मुलं, नवजात बालक, त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आणि नवजात बालकांचं जसं आहे तर नवजात ज्या नुकत्याच झालेल्या माता आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असणारा असा आपला देश आहे. त्याचं एक कारण आहे की आरोग्य सुविधा अजूनही सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही. शिक्षणाबद्दल आकडेवारी बघा, मध्यभागी दिली आहे. काय आहे ती? 27% मुली ज्या प्राथमिक शाळेत शिकलेल्या आहेत, म्हणजे 100 27 ज्या प्राथमिक शाळा शिकलेल्या त्याच फक्त वरची पायरी म्हणजे माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकतात. आता हे बघा, इथे आपल्याला अनेक घोषणा दिल्या जातात, बेटी बचाव बेटी पढाव सारख्या, पण वास्तव काय आहे की 100 27% मुलीच फक्त 10वी पूर्ण करतात. याचा अर्थ उरलेल्या मुलींचं काय होतं कोण सांगू शकेल आपल्याला? शब्दशः त्याचा अर्थ माहितीये, गळती होते. चाइल्ड मॅरेज. हा, म्हणजे चाइल्ड मॅरेज कशाचं फलित, म्हणजे त्याच्यातलं उत्पन्न काय आहे, त्याचं फलित काय आहे, तर गळती होणं. तर गळती मुलींची होण्याचं कारण तू जे म्हणाली बालविवाह. अजून काय आहेत बरं? त्या मुली का शिक्षण पूर्ण करू शकत नाही? 100 27 फक्त पूर्ण करतात, याचा उरलेल्या का नाही पूर्ण करू शकत? कारण त्यांना घरची कामं करावी लागतात. घरची कामं आणि इतर आपल्यापेक्षा लहान असलेल्या भावंडांचा सांभाळ करणं हे आहे. आणि आता एक धक्कादायक कारण असं निघत आलंय वेगवेगळ्या अभ्यासामध्ये, तो म्हणजे की त्या मुलींचं लैंगिक शोषण झालंय. ज्या मुलींचं लैंगिक शोषण झालंय त्यांना आयदर आई वडील शाळेतनं काढून टाकतात, किंवा असेही अनुभव धक्कादायक आलेले की काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा, हे जळगाव मधलं एक प्रकरण फार गाजलेलं, की जिथे एका मुलीने आपल्या वडिलांना हे सांगितलं की तिच्या बाबतीत काही अपप्रकार घडला, आणि त्या मुलीचे वडील धावत धावत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेले, पण त्या वडिलांना हे ठाऊक नव्हतं की त्यांची मुलगी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते आहे, कारण तिला धाकधूक लागलेली की वडिलांना मुख्याध्यापक काय बोलतील, आणि त्या मुलीने त्या रूमच्या बाहेर ऐकलं की मुख्याध्यापक आतमध्ये म्हणतायत की तुमच्या मुलीने आम्हाला बदनाम केलेलं आहे, तिला दुसऱ्या कोणत्या तरी शाळेत नक्की प्रवेश तुम्ही घ्या, हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मी 15 मिनिटात तयार करतो, शाळा सोडल्याचा दाखला. आणि हे ऐकून ती मुलगी धावत परत घरी गेली आणि तिने गळफास घेतला. ही प्रत्यक्ष घटना आहे. आपल्याला आठवत असेल काही जणांना, आपण जेव्हा जातीचा उल्लेख करतो, नितीन पागे नावाचा एक अहमदनगर मधला मुलगा, त्याला शाळेच्या आवारात जेव्हा बेदम मारहाण करण्यात आली, इतका की त्याचा जीव गेला. का? तर त्याने एका त्याला आवडणाऱ्या मुलीला पत्र लिहिलेलं. ही प्रत्यक्ष घटना आहे. हा, आणि त्याला जेव्हा मारहाण केलं जात होतं बेदम शाळेमध्ये, त्या शाळेचे शिक्षक म्हणाले मारायचं असेल तर बाहेर जाऊन मारा, इथे नका मारा. हे प्रत्यक्ष नोंदलेले आहेत. म्हणजे इथे मला एकंदर सरसकट सगळ्या शाळांबद्दल, मुख्याध्यापकांबद्दल बोलायचं नाहीये, पण सांगायचं असं आहे की जे आपण पाहतोय की आपल्याला घोषणा चांगल्या असतात की मुलींनी शिकायला हवं, कोणी थांबवलंय त्यांना? ह्याला म्हणतात औपचारिक समानता. जसे मुलगे शिक्षण घेतात तसं मुलींनी पण घ्यावं की, पण औपचारिक समानता एका बाजूला आहे, पण आपण जे म्हणतो की सोशल जस्टिसवर आधारित, सामाजिक न्यायावर आधारित समानता, ज्याला समता हा शब्द आहे, तो आपल्याकडे त्याची वाण आहे. आणि त्यासाठी आपल्याला ज्या गरजा आहेत वंचित घटकांच्या, त्या जाणून तशा सुविधा आणि त्या सोयी दिल्या पाहिजे,
ते देणं म्हणजे उपकृत केल्यासारखं नाहीये. हा, म्हणजे आपल्याला आठवत असेल की एक अजून अहमदनगरचीच घटना होती की एका, मी नाव विसरलो, ते फार गाजलेलं, की त्या शाळेमधल्या एका मुलीने आपल्या आजीला भेटण्यासाठी सायकलनी गेली आणि तिथे तिच्यावर बलात्कार झाला आणि तिच्या स्वतःच्या गावात शाळा नव्हती आणि महाराष्ट्रात हे अख्खं प्रकरण गाजलं ते ह्यावरनं की त्या मुलीची जात कोणती होती, ती तथाकथित थोड्या उच्च जातीतली होती. पण 1 वर्ष झालं, मोठं आंदोलन झालं सगळ्या गावागावांमध्ये की असं का झालं. पण 1 वर्ष झालं, कोपर्डी म्हणून ते गाव, तर त्या गावामध्ये 1 वर्षानंतर सुद्धा शाळा नाही स्थापन झाली. म्हणजे त्या मुलीचा मूलभूत प्रश्न होता की तिला भोवतालच्या शेजारच्या गावामध्ये सायकलनी शिकण्यासाठी जावं लागायचं. जर समजा त्या प्रश्नाच्या मुळावर काम केलं असतं की बाबा हे अत्याचार का घडले आणि जर त्या मुलीच्याच गावात शाळेची सोय नाहीये, हे आपल्या अनेक राजकारणांना, कुठलाही पक्ष घ्या, कोणाच्याही सुपीक डोक्यातनंही सुचलं नाही, पण ते भांडत बसलेले की ही मुलगी आमच्या सो कॉल्ड उच्च जातीतली आहे आणि अशा मुलींवर अत्याचार होता कामा नये, यावरनं रान पेटलं. तर मग आपल्याला सांगायचं की म्हणजे हे आकडेवारी बघा, आपण पाहतो लेबरमध्ये स्त्रियांचं काय प्रमाण आहे भारतात, हे एक 22%, काही म्हणतील की नेपाळ, आपल्या भोवतालचे जे राष्ट्र आहेत, पाकिस्तान, यापेक्षा बऱ्यापैकी आहे. पण 22% सुद्धा असंघटित क्षेत्रात असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, संघटित फारच कमी आहे. आणि सगळ्यात शोकांतिका ही आकडेवारी की पार्लमेंटमध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या पॉलिटिशियनचं स्त्रियांचं प्रमाण किती आहे. आणि हे 1-2 वर्ष नाहीये. आपण आता अलीकडेच प्रजासत्ताक दिन साजरा केला, तर जेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा करू लागलो ते आजच गायन हे प्रमाण 11%च्या वर गेलंच नाहीये. म्हणजे आमदार आपल्या देशामध्ये जे आहेत, न्याय बनवणारे, कायदे बनवणारे आणि देश चालवणारे इन जनरल, जे संविधानामध्ये, पार्लमेंटमध्ये बसणारी जी लोक आहेत, हे बहुसंख्य पुरुष मंडळी आहेत. आता ही आकडेवारी बोलके की ज्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या इश्यूजवर काम करायला हवं. आपण आता बघूया जेंडर समजून घेताना आजच्या घडीला 3 रेकॉग्नाइज जेंडर आहेत, पुरुष, स्त्रिया आणि काहींना ठाऊक असेल ट्रान्सजेंडर. ट्रान्सजेंडरला मराठी शब्द आहे तृतीयपंथी. आता हे आपण जाणून घेतलं पाहिजे की ज्यांना तृतीयपंथी म्हणून आपण संबोधतो आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्याबद्दल निवाडा देताना म्हटलंय की त्यांना थर्ड जेंडर म्हणून मान्यता द्या, तर तृतीयपंथी प्रतिप्रश्न विचारतायत की तुम्ही कोण होता ठरवणारे की आम्ही तिसरे आहोत. याचा अर्थ काय झाला, पहिला म्हणजे पुरुष, हे कोणी बरं ठरवलं, दुसरा लिंग म्हणजे स्त्री, तर ह्यात सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की काय राजकारण आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली खरं, पण त्यांना थर्ड जेंडर असा शब्द वापरलाय. आणि आपल्याला ज्यांना ठाऊक असेल जेंडर बद्दल की आजच्या घडीला बाहेरगावी जे हे 3 रेकॉग्नाइज जेंडर आहे, याच्या पलीकडे खूप जेंडर्स आहेत. म्हणजे जवळजवळ 63 प्रकारचे जेंडर्स आहेत असं अमेरिकेत, युरोप मधल्या काही संशोधनात. आता हे एवढे प्रकार का बरं आहे, कारण याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन. म्हणजे जितक्या, आता समजा एका मुलीने ठरवलं की माझा लिंगभाव काय, तर मी अविवाहित राहीन, हा माझा लिंगभाव आहे. त्याचबरोबर मी बाहेर जाऊन नोकरी करीन आणि माझा जो होणारा नवरा आहे तो घरात काम करेल, घरकाम करेल, तो नोकरी करणार नाही. आता काय होतंय, हा लिंगभाव त्या त्या व्यक्तींनी ठरवलेला आहे, समाजाने लादलेला नाहीये. हा त्या संबंधित मुलीने आणि तिच्या भावी नवऱ्याने मिळून ठरवलेला आहे. बरोबर. असे कॉम्बिनेशन जर आपण करायला गेलो, म्हणजे मला लग्न करायचं नाहीये पण माझे असंख्य जोडीदार असू शकतात, हा काय झाला, हा वेगळ्या तऱ्हेचा लिंगभाव. म्हणून मग बाहेरगावी म्हणतात देर आर 63 टाइप्स ऑफ जेंडर्स. म्हणजे हे मुळात जेंडर शब्दच आपण, तुम्ही काल ऐकलं असणार त्याची व्याख्या, आपण इथे वेळेच्या अभावी पटापट घेऊ. सेक्स म्हणजे काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल कन्स्ट्रक्ट. जेंडर इज अ सोशल कन्स्ट्रक्ट.
जे जैविक फरक आहे. आणि पुन्हा सेक्स मध्ये सुद्धा 3 प्रकार आहे. म्हणजे आपण पाहतो जन्मताच एक आयदर बेबी बॉय और अ बेबी गर्ल म्हणून जन्मतो, किंवा काहींना इथे ठाऊक असेल इंटरसेक्स चाइल्ड. इंटरसेक्स म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही तऱ्हेचे गुण दिसून येतात शारीरिक दृष्ट्या, मुलग्याचे पण आणि मुलीचे पण, किंवा संदिग्ध आहोत आपण हे जाणवायला की नेमका मुलगा आहे का मुलगी आहे. बरोबर. आणि मग आपल्याला काही जण ठाऊक असेल की अशा वेळेला पालक त्या मुलाला डॉक्टरकडे नेतात, त्या बाळाला, आणि डॉक्टर विचारतं की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला मुलगा हवाय. मग ते छोटस शस्त्रक्रिया करून मुलीविषयीचे जे गुणधर्म आहेत फिजिकल ते कमी करतात, जेणेकरून तो पुढे मुलगा म्हणूनच वाढीस लागेल. जर पालक म्हणाले आम्हाला मुलगी हवी आहे, तर त्याप्रमाणे त्याच्यातले मुलग्याचे गुण कमी कमी करतात. आता हे निसर्गाला अभिप्रेत नसतं, निसर्गाला काहीतरी वेगळं अभिप्रेत आहे, म्हणून ते तसं जन्माला घातलेलं आहे इंटरसेक्स. जे मूल स्वतः 14-18 वर्षानंतर स्वतःला ठरवेल की माझा लिंगभाव काय, असं काहीतरी योजलेलं की प्रत्येकाने ज्याचा त्याचा ठरवावं. पण इथे प्रौढ व्यक्ती आधीच ठरवतात त्याचा लिंगभाव काय. आणि इंटरसेक्स हा अजून एक संशोधनाचा विषय आहे की ज्याच्याबद्दल अजूनही या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्येही अर्धवट ज्ञान आहे. की इंटरसेक्स व्यक्ती असतो ज्याला स्वतःला मासिक पाळीप्रमाणे रक्तस्रावातनं जावं लागतं, कारण तो मुलगाही नाही मुलगीही नाही. बरोबर. त्याच्यात दोन्ही गुण आहे. तर अशा व्यक्तींचा अभ्यास आणि त्याच्याबद्दल त्यांचे प्रश्न जाणून घेणं हा एक वेगळाच हे आहे. तर आपण आता जाणून घेऊ. तर जन्माला आपण काय म्हणून येतो ही गोष्ट आपल्या हातात नाही, पण जन्मल्यानंतर मी कसं जगावं, माझा रोल काय असायला हवा, माझ्या समाजामध्ये मी कशा प्रकारे माझी भूमिका वटवायला हवी, तर हे 3 शब्द येतात. रोल्स, आयडियाज आणि नॉर्म्स. रोल्स म्हणजे भूमिका, आयडियाज म्हणजे संकल्पना, आणि आपण म्हणतो प्रतिमा म्हणजे इमेजेस. तर पुरुष असण्याविषयी किंवा स्त्री असण्याविषयीच्या ज्या धारणा, संकल्पना आणि प्रतिमा म्हणजे जेंडर, म्हणजेच लिंगभाव. बरोबर. आता लिंगभाव शब्द ऐकताच क्षणी आपल्याला जे आतापर्यंत काय काय जणांना 2 प्रकारे लिंगभाव, म्हणजे जे पुरुष आणि स्त्री म्हणून पण डोळ्यासमोर आहेत, त्यांचा लिंगभावाबद्दल आपण विचार करतोय, तेही आपण इंग्रजीमध्ये शब्द हेट्रोसेक्शुअल किंवा सिस मेन अँड वुमेन. हेट्रोसेक्शुअल म्हणजे काय की असा व्यक्ती की ज्याला भिन्न लिंगी आकर्षण आहे. भिन्न म्हणजे विषम लिंगी, म्हणजे मुलगा आहे तर तो पुढे मोठा झाल्यावर त्याला मुलीबद्दल आकर्षण वाटेल, मुलगी आहे त्याला मुलग्याबद्दल आकर्षण वाटेल. आणि सिस शब्द याचा अर्थ काय की मी जर समजा एक बेबी बॉय म्हणून जन्मलो आणि पुढे कालांतराने जसा मी वाढीस जातो तसं मी स्वतःला मुलगा म्हणूनच मानतो, तर त्याला म्हणतात सिस आयडेंटिटी, सिस पर्सन, सिस मॅन और अ सिस वुमन. तर बहुसंख्य आपल्या समाजात अनेक लोक या दृष्टीनेच विचार करतात. हेट्रोसेक्शुअल मॅन और अ वुमन, हेट्रोसेक्शुअल और सिस मॅन अँड अ वुमन, हे 2 ज्याला काय म्हणतात कप्पेबंद, ज्याला अजून एक शब्द इंग्रजीमध्ये आहे बायनरी. म्हणजे या 2 बायनरी मध्येच विचार करणं, या तो ये या तो यो. तो मुलगा असावा आणि तो असा असावा, मुलगी आहे म्हणजे अशी अशी असावी, अशी अशी नाही आहे ती मुलगी नव्हे, किंवा ती चांगली मुलगी नव्हे, असा जो नाही आहे म्हणजे तो चांगला मुलगा नव्हे. हे जे कप्पेबंद आहे ना, या दृष्टीने जेंडर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही पाहिलं जात. आणि म्हणून आपण आपलं थोडं अंजन घालून विचार केला पाहिजे. आजच्या घडीला जेंडर म्हटलं जातं ते इतकं गुंतागुंतीचं आहे, इतकं व्यापक आहे की त्याच्या इवन हे 3 जेंडरच्या पलीकडे पण जेंडरकडे आपण पाहायला हवं. तर आता मी जे लिहिलेले मुद्दे परत याच्यात आलेत की जेंडर हे प्राकृतिक नाहीये, नैसर्गिक नाहीये, हे सामाजिक रचित आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक घटकांद्वारे त्यांची निर्मिती होत असते, आकार घेत असतो. आणि इंग्रजी त्याला अजून एक शब्द आहे स्पेक्ट्रम, म्हणजे एक मोठा कॅनव्हस आहे
जेंडर म्हणजे मॅन, वुमन, ट्रान्सजेंडर, पुन्हा आपण जे म्हणतो हे शब्द ऐकले असेल काही जणांनी. एल म्हणजे लेस्बियन, जी म्हणजे गे, बी म्हणजे बायसेक्शुअल, टी म्हणजे ट्रान्सजेंडर, क्यू म्हणजे क्युअर, QUEER हा शब्द ऐकला असणार काही. क्युअरचा मराठीत अर्थ आहे विक्षिप्त, लिटरल अर्थ आहे विक्षिप्त. आणि जे स्वतःला क्युअर मानतात ते म्हणतात हा काही चुकीचा शब्द नाहीये, आहोतच आम्ही विक्षिप्त. या अर्थाने ते बोलतायत की आम्हाला आमचा लिंगभाव एका विशिष्ट बॉक्समध्ये नाही टाकायचा आहे. म्हणजे आम्हाला गे पण नाही म्हणून घ्यायचंय किंवा लेस्बियन पण नाही म्हणायचंय किंवा बायसेक्शुअल पण नाही म्हणायचंय. कारण ते म्हणतात आमच्या दृष्टीने सेक्शुअलिटी म्हणजे लैंगिकता ही फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजे काय, ती सतत बदलणारी प्रवाही आहे. हा, लैंगिकता म्हणजे आज मी समजा विषमलिंगी असलो तरी कालांतराने काही घटकांच्या प्रभावामुळे मी समलिंगी होऊ शकतो. हे वास्तव आहे. म्हणजे हे माणसांनी रचलेलं आहे. जेंडर जसं सोशल कन्स्ट्रक्ट आहे, सेक्शुअलिटी पण सोशल कन्स्ट्रक्ट आहे. आपण जन्मताना लैंगिकता घेऊन जन्मतो हे जरी खरं असलं तरी ती लैंगिक स्वरूप काय त्याचं हे आकाराला येतो जसं आपण आपली जडणघडण होत असते. काही वेळेला तात्कालीन पद्धतीची लैंगिकता आहे. आणि काही मानसशास्त्रज्ञांनी जे आहेत मास्टर्स आणि जॉन्सन्स हे फार नावाजलेले मानसशास्त्रज्ञ, त्यांनी पूर्वी अभ्यास केलेला तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं की जर समजा आपण एक कॅनव्हस ड्रॉ केला लेफ्टहून राईट कडे असं एक स्पेक्ट्रम जे आपण म्हणतो, तर त्यांचं असं म्हणणं होतं 10% लोक जे आहेत ते पूर्णतः विषमलिंगी आहेत आणि 10% जे लोक आहेत ते पूर्णतः समलिंगी आहेत. म्हणजे त्यांना समलिंगी आकर्षण आहे, आपल्याच लिंगाच्या व्यक्तीच्या कडे आकर्षण किंवा कल आहे. आणि मधले जे आहेत 80%, त्यांचं असं म्हणणं होतं की ते मधले आहेत ते अधांतरी आहेत. ते काही ना काही आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यांमध्ये समलिंगी आकर्षण असणारे असतात. काही वेळा कळतपणे, काही वेळा नकळतपणे, पण ते मान्य करत नाही ही गोष्ट वेगळी. आता हे एकदम बोल्ड विधान झालं. एका फार मोठ्या मानसशास्त्रज्ञ अभ्यास करून जर हे मांडलेलं आहे तर आपण हे जाणलं पाहिजे की याच्या मागे काय तथ्य आहे. आणि काय असतं, आपल्याला जसं आतापर्यंत आपण पुस्तकं वाचत आलो, पुस्तकामध्ये प्रेम विषय वाचत आलेलो आहे, तर आपण हेच पाहत आले प्रेम आहे ते विषमलिंगी किंवा भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच असू शकतं, समलिंगीमध्ये असू शकतं. असे किती नॉवेल्स, कादंबऱ्या, कथा आपण वाचलेल्या आहेत, किती फिल्म्स आपण पाहिलेले आहेत, फार कमी. बरोबर. त्यामुळे काय झालंय की आपला पण समज अशा प्रकारे होणं की समाजामध्ये असंच आहे आणि जे बाकीच्यांचं आहे ते आपण ठरवतो की ते मूठभर आहे. ते मूठभर आहेत का, त्यांची संख्या झाली आहे का, त्यांचं मोजमाप झालंय का, नाही. आणि ते करण्याची पण गरज नाहीये. कारण जर आपण बहुशत लोकांचं नाही केलंय तर मग इतरांचं करण्याचं काय बरं आहे प्रयोजन. त्यामुळे काय झालंय की इथे आपण या मुद्द्याकडे येतोय की जेंडर हा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे एक टोक ते दुसरं टोक, आपण बरेचसे मध्यंतरी आहोत. आणि डायव्हर्सिटी, विविधता हा जो आहे म्हणजे व्यक्तीला आहे तसं स्वीकार करणं. आता हे जितकं बोलणं सोपं तेवढं प्रत्यक्ष आचरणात कठीण. आपण पाहतो की असे जे भिन्न लैंगिकता असणारे लोक, त्यांना काय काय प्रकारच्या भेदभावाला जावं लागतं. आणि दुसरं आपण हा एक मुद्दा जाणून घेतला पाहिजे जेंडर बद्दल जेव्हा बोलताना, की आंतरछेद, जेंडर हा सुट काम नाही करत. लिंगभाव हा काम करतोय जातीवर, वर्गावर, लैंगिक ओळख, माध्यम यांची आदळआपट होत असते. त्यामुळे हे स्वतंत्र काम नाही करत. आता आपण जात जेव्हा म्हणतो तर समजा मी तुम्हाला काही उदाहरण दिले की एक ब्राह्मण स्त्री, तर काय होतं, एखाद्या ब्राह्मण स्त्रीला तिच्या आयुष्यात जे काही वाटचाल ती करते, तर स्त्री असल्यामुळे काही वेळेला तिला दुय्यमत्व येतं. आणि पितृसत्ता ही जी आपली पितृसत्तेवर आधारित जो समाज आहे याच्याद्वारे तिला काय काय गोष्टीतनं जावं लागतं, ज्या एखाद्या पुरुषाला फायदे मिळत असतात, विशेष अधिकार मिळत असतात, बरेच एखाद्या स्त्रीला बंधनं खूप असतात, येण्या जाण्यावर, संचारावर नियंत्रण असतं. बरोबर.
हे ती ब्राह्मण स्त्री त्या ह्याच्यातनं पण जाते, पण ती ब्राह्मण असल्यामुळे तिला काही मिळणारे जे फायदे आहेत या तुलनेने एक दलित पुरुष जर घेतला तर काय होईल, पुरुष असल्यामुळे त्याला मिळणारे फायदे आपल्याला दिसतात, पण तो दलित असल्यामुळे काही बाबतीत तो मागे मागे आहे. मग अशा प्रकारे गुंतागुंत असते. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, एक वारंवार आम्ही जेव्हा या सगळ्या चळवळीत नवीन होतो तेव्हा आम्हाला बोललं जात होतं सर्व स्त्रियांचे प्रश्न सारखे आहेत. तर आपल्याला हे लक्षात येईल आपल्या स्वतःच्याच अनुभवानी की सर्व स्त्रियांचे प्रश्न सारखे नाहीये. दलित स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत, मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत, एकल असणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत, देह विक्री करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करताना त्यांची परिस्थिती हे आपण स्वतः एम्पथाइज केली पाहिजे, आपण जाणलं पाहिजे मी त्या व्यक्तीच्या जागी असतो तर, आणि मग त्या पद्धतीने त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना ज्या विशिष्ट सुविधा मिळायला हवा ह्या देताना आपण काही उपकृत करत नाही आहोत. तेव्हा आपल्याला याचं भान असलं पाहिजे की निर्भयाची घटना जेव्हा दिल्लीमध्ये झाली, एका बसमध्ये आपल्याला आठवत असेल की एका पॅरामेडिकल मुलीवर जिनी डॉक्टरी जी शिकणारी होती आणि ती आपल्या बॉयफ्रेंड बरोबर एक फिल्म बघायला गेलेली. वेळा काय होत्या 6 ते 9. 9 नंतर ती एका बस स्टॉप वरती लिफ्ट मागत होती आणि एक गाडी, आपल्याला सगळ्यांना ती कथा आठवत असेल म्हणजे काय झालं त्या मुलीच्या बाबतीत, ती जी गाडी तिथे मुळात जायलाच नको होती, एक शाळेची बस, आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळेला ती फिरते आहे बेकायदेशीरपणे, तिला त्या क्षणी जर पकडलं असतं त्या चालकाला तर पुढचं सगळं टाळता आलं असतं, पण ती बेकायदेशीरपणे फिरते आहे आणि ह्या 2 जणांनी, ह्या मुलीने आणि तिच्या मित्राला ते चांगले वाटले लोक, आणि त्या बसमध्ये दुसरे कोणी नव्हतं. आणि आपण पाहतोय की म्हणजे ह्या मुलीवरती जे काय पुढे घडलं त्याच्यानंतर कायदे बदलण्यात आले, खूप मोठा आरडाओरडा झाला जगभरात, भारतातच नाही. आता आपण फक्त हे अभ्यासासाठी लक्षात ठेवू की तिच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल बोललं पाहिजे, माध्यमांनी बोललं पाहिजे जे बोलले, पण पुन्हा माध्यमांनी अशा मुलींबद्दल आणि स्त्रियांबद्दल बोलले का ही घटना घडेपर्यंत की ज्या मुलींना दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारे अनेक बलात्काराच्या घटनांना जावं लागतं. मुंबई सारख्या ठिकाणी पण एखाद्या आपण म्हणू अनुसूचित जातीतल्या मुलीने जर स्वतःला हव्या असणाऱ्या मुलाबद्दल मोकळेपणाने बोलली तर तिची नग्न धिंड काढण्याचे प्रकार सर्रास घडतात, पण त्या कधी बातम्यांमध्ये येत नाही. छोट्याशा वृत्तपत्राच्या 5 इंचाच्या कॉलम मध्ये पण न येतात, ना कधी त्याबद्दल चर्चा केली जाते. काही बायकांना 1-2 दिवस नाही तर काही दिवस बलात्कार होतो. हा, तर ह्या घटनांबद्दल जेव्हा बातम्यांमध्ये येत नाही याचा अर्थ काय की मीडिया सुद्धा आंतरछेदात्मक, आपण म्हणतो ना, जेंडर बद्दल, विशिष्ट जातीच्या विशिष्ट वर्गातल्याच स्त्रियांबद्दल फोकस केला जातो आणि ते आपल्या पुढे येतात. असेच आपल्याला आठवत असेल की निर्भयाबद्दल जसं होतं तसं मथुरा बलात्कार कांड, जे चंद्रपूरच्या एका लॉकअप मध्ये 2 हवालदारांनी, पोलीस हवालदारांनी तिच्यावर बलात्कार केला. तर ही जी मथुरा होती ही आदिवासी मुलगी होती, तिचं खरं नाव मथुरा आहे. तसंच भौरी देवी नावाच्या एका राजस्थान मधल्या साथीन एका सामाजिक कार्यकर्तीवर बलात्कार झाला शेतामध्ये, नवऱ्या देखत, आणि नवऱ्याला बांधून ठेवलाय आणि त्याच्या समोर केला. तर का, तर भौरी देवी एक बालविवाह थांबवायला चालली होती आणि तिने प्रश्न केला होता, तक्रार केलेली. तर भौरी देवी पण त्या बाईचं खरं नाव आहे. आता जे निर्भयाच्या बाबतीत घडलं ते निर्भया शब्द तुम्ही आम्ही बऱ्याचशा माध्यमांनी तो शब्द दिलाय, काहींनी तिला दामिनी म्हटलं, ते तिचं खरं नाव नाहीये. तर आपण पाहतोय की तिच्या बाबतीत हा शब्द आहे निर्भया, पण प्रत्यक्ष ज्या जगणाऱ्या आणि ज्यांच्यावरती छळ झालाय, अन्याय झालाय, अशा स्त्रियांची मात्र खरी नावं. हा पण एक दुटप्पीपणा आहे की नाही? कारण एक एथिक्स आपण जे म्हणतो, जर्नलिस्टिक एथिक्स, पत्रकारितेचा नियम आहे की जे पीडित आहेत, वंचित आहेत, त्यांची नावं देऊ नये, गोपनीय ठेवावी, हा नियमावली आहे. मग हा नियमावली सगळ्यांना का लागू नाहीये असा प्रश्न आपल्याला छळायला हवा. तर म्हणून हे अति ही गुंतागुंत असल्यामुळे
आता लक्षात ठेवा, काही जण म्हणतील की मला ना पितृसत्तेच्या मुद्द्यावर किंवा लैंगिकतेच्या मुद्द्यावर, लिंगभावाच्या मुद्द्यावर काम करायचंय, पण मला जातीयतेशी काही देणं घेणं नाही. असं म्हणून चालेल का? म्हणजे मला आता एक शब्द आहे, 3 शब्द लक्षात ठेवा. एक आहे होमोफोबिया, दुसरा आहे ट्रान्सफोबिया. होमोफोबिया म्हणजे काय? जे समलिंगी आहेत त्यांच्याविषयी वाटणारा घृणा किंवा तिरस्कार. त्यांच्याबद्दल एक ते दूरच असलेले बरे, अशा फोबियाज आपल्या डोक्यात भरलेले आहेत. होमोफोबिया. तसंच ट्रान्सफोबिया, ट्रान्स व्यक्तीबद्दल. आणि तसाच एक शब्द आहे इस्लामोफोबिया. तुम्ही ऐकले असणारे शब्द, पण इस्लामोफोबिया म्हणजे इस्लाम बद्दल नकारात्मक बोलणं. एखादी घटना घडली, एखाद्या घटनेमध्ये म्हणजे जसं एक उदाहरण वारंवार येतं ते म्हणजे काही दहशतवादी मुस्लिम आढळले तर सगळेच दहशतवादी मुस्लिम असतात. हे काय झालं? इस्लामोफोबिक म्हणणं झालं. मुंबईमध्ये समलिंगींच्या प्रश्नांवर काम करणारा एक फार मोठा जुना कार्यकर्ता महाराष्ट्रीयन आहे, ज्यांनी देशातली पहिली संस्था काढली समलिंगी. हा व्यक्ती जेव्हा जेव्हा त्याच्या फेसबुकवर आणि इतरत्र चर्चा करताना पाहतो, तो मुस्लिम आणि ख्रिश्चनांविषयी इतकी आग पाखड करतो. आणि मग काय होतं की त्याचे सहकारी जे आहेत ते म्हणतात जाऊ द्यावं, तो मुळात समलिंगी बद्दल फार चांगला कमिटेडली काम करतोय. तो काम करत असेल, पण त्याच्या बोलण्यातनं विखार हा जर इतर जातीतल्या व्यक्तींबद्दल असेल तर आपल्याला अशा व्यक्तींपासून दूरच राहायला. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली आव्हानं काय आहेत. की आपण जेव्हा म्हणतो ना की समानशील समाज, तर समानशील सर्व अंगांनी पाहिजे. काही बाबतीत समानता आहे आणि काही बाबतीत आपल्याला काही देणं घेणं नाहीये, ही भूमिका ठेवून चालत नाही. म्हणून बघा, तुमच्यापैकी काही जण उद्या परवा नोकरी करतील, व्यवसाय करतील, एखाद्या सामाजिक संस्थेबरोबर काम करतील आणि तुम्ही ठरवाल की माझा मुख्य परीख काय असेल, तर मी स्त्रियांच्या हक्कांवर काम करणाऱ्या किंवा स्त्रियांसोबत मुलींसोबत काम करणाऱ्या संस्थेत मी काम करीन. हे जरी तुमचं काय म्हणू मॅन्डेट, तुमच्या संस्थेचा मुख्य गाभा असला तरी देखील तुमच्यात हा विचार असला पाहिजे की इतर जे जेंडरचे व्यक्ती आहेत त्यांच्याशी माझं काय देणं घेणं आहे. माझा जो मॅक्रो लेव्हल थिंकिंग आहे तो वाढीस लागला पाहिजे. म्हणजे मला काही वेळेला सॉलिडॅरिटी हा जो शब्द आहे की मला काही वेळेला सपोर्टसाठी दुसऱ्या कॉजेसला पण सोबत जावं लागणार. काही वेळेला त्यांचा काही मोर्चा निघाला तर मला त्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागेल. काही वेळेला सह्यांची मोहीम असेल दुसऱ्या काही कॉजसाठी, जे आता समजा मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीवर आधारित, धर्मावर आधारित, इतर भेदभावावर आधारित, ह्यांच्याशी पण माझं काही देणं घेणं आहे. माझी भूमिका असायला हवी. आपली काही भूमिका नाही आहे याचा अर्थ आपण लिंगभाव आणि समभावाच्या दृष्टीने काही पावलं मागेच आहोत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर मी इतकं विवेचन केलं कारण हे आजच्या घडीला हे फार कळीचे मुद्दे आहेत. कारण एका विशिष्ट राजकीय पक्षाची लोक जे आहेत, एका उजव्या विचारसरणीची, पद्धतशीरपणे मीडिया आणि फॅमिली, रिलिजन आणि राजकारण यांची सांगड करताना दिसत आहेत आणि येणारा काळ हा फार कठीण असणार आहे. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा पुरुषांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींना विचारलं जाईल, अहो पुरुषांमध्ये जागृती आणायलाच हवी, पण आजकाल मुलीच असे कपडे घालतात, आजकाल मुलीच अशा वागतायत. तर धर्माच्या नावाखाली आणि इतर गोष्टींच्या नावाने अनेक बंधनं जे आपण पुन्हा 17व्या 16व्या शतकाकडे जाणार आहोत. हे सगळे सुतोवाच आहेत अवतीभोवती घडणाऱ्या. एकीकडे प्रगती एकीकडे आहे, पण दुसरीकडे ही अधोगती आणि ही मागे जाण्याची चिन्ह, आणि ते आत्ताच आपल्याला सुस्पष्ट दिसत आहेत की खाप पंचायत आहेत उत्तरेकडे, ते खाप पंचायत मुळात इलिगल आहे. ते असं म्हणतात आहे मोबाईल फोनमुळे मुली बिघडत चालल्या आहेत. असंच आता काल परवा आलं की टीव्ही पाहण्यामुळे मुली वर्तन वेगळं करू लागलं, त्यामुळे त्यांचं टीव्ही पाहणं बंद करा. तर ही सगळी फक्त निमित्त आहे, टीव्ही आणि हे ते, पण वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्यावर नियंत्रण घालण्याचे हे वाढणार आहे. आता हे भेदाभेद आहे ते कुठून येत आहेत बरं? तर समाजातले वेगवेगळे जे अंग आहेत हे आपल्याला सांगतात मुलगा म्हणून असा वाग, मुलगी म्हणून अशी वाग.
तर ते कोणते आहेत आपल्यापैकी काही जणांना ठाऊक असतील. ह्या कोणत्या संस्था आहेत समाजातल्या की जे सांगतात आणि सतत आपल्याला प्रभावित करत असतात. फॅमिली ऍज अन इन्स्टिट्यूशन, कुटुंब संस्था. आपण हा शब्द बघा, मी जर परिवार म्हटलं किंवा कुटुंब म्हटलं ऍज अ घटक आणि कुटुंब संस्था म्हटलं तर फरक आहे की नाही. कारण संस्था म्हटलं तर त्याचे कायदे कानून आहेत, त्याच्या पद्धती आहेत. त्यामुळे 5ही शब्द जे आता मी पाहणार आहोत आपण, त्या सगळ्यांना बोलताना कुटुंब संस्था, धर्म संस्था, धर्म फक्त बोलू नये म्हणजे त्या संस्था म्हणून काम करतायत. शिक्षण संस्था, नंतर मग पुन्हा येतं शासन संस्था आणि शासन संस्थामध्ये राज्य संस्था, पुन्हा नंतर येतं न्याय संस्था आणि विधेयक बनवणारे जे आहेत त्यांची म्हणजे तो वर्ग, शासन संस्था, न्याय संस्था आणि प्रसार माध्यम संस्था किंवा माध्यम संस्था. तर हे जे 5 घटक आहेत हे आपल्याला, आणि त्याचबरोबर हा शब्द आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की ह्या संस्था किती वर्षापासून कार्यरत आहेत. तर आपण म्हणू शतकानुशतक, बरोबर. आणि या संस्था काम करताना अजून एक गोष्ट करतात आणि हा जो शब्द आहे आपण पाहतो पेट्रिआर्की, म्हणजे पितृसत्ता, हा मराठीतच आहे. तर हा 2 शब्दांचा मिलाफ आहे. पेट्री म्हणजे रूल ऑफ, नाही आर्की म्हणजे रूल ऑफ आणि पेट्री म्हणजे फादर, हे लॅटिन शब्द आहे. तर आता पितृसत्ता पुन्हा 2 शब्दांची संधी गेली, पितृ अधिक सत्ता. तर आपण लक्षात पाहिजे पितृ शब्द आपण ऐकला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो वडील, बरोबर. पण इथे वडील फक्त निमित्त आहेत. वडिलांच्या जागी कोणी पुरुष असेल, काय महत्वाचं आहे, वडिलांच्या जागी कोणी पुरुष असेल. आणि हे आता बघा एका वाक्यात त्याचा अर्थ दिलाय की अशी व्यवस्था जी आपण म्हणतो सामाजिक रचना की जी सत्तेचं हस्तांतरण, हे दुसऱ्या ओळीमध्ये दिलेलं आहे की सत्तेचं हस्तांतरण एका पुरुषापासून दुसऱ्या पुरुषांकडे आणि दुसऱ्या पुरुषापासून तिसऱ्या पुरुषांकडे जेव्हा सत्तेचं हस्तांतरण होतं आणि ही जी व्यवस्था कायम ठेवते, एन्श्युअर करते की असं होणं, याला म्हणतात पितृसत्ता. म्हणजे लक्षात ठेवा 2 शब्द आहेत, एक आहे पितृसत्ता आणि दुसरा आहे पुरुष प्रधानता. आता प्रसार माध्यमामध्ये हे शब्द जेव्हा येतात ना तेव्हा हे सरमिसळ केली जाते. म्हणजे पितृसत्ता म्हणजे पुरुष प्रधानता आणि काही बाबतीत ते खरं आहे की दोघांमध्ये नातं आहे. म्हणजे पुरुष प्रधानता कायम ठेवते ती व्यवस्था म्हणजे पितृसत्ता. म्हणजेच काय, पितृसत्ता जरा व्यापक अर्थाने शब्द आहे, मोठा शब्द आहे. पितृसत्ता म्हणजे ती खोलवर रुजलेली अशी व्यवस्था आहे ज्याची मुळं इतकी घट्ट आहेत की आज जरी 21वे शतक आहे तर ती 16व्या शतकात 14व्या शतकात ही कार्यरत होतीच. पण अजूनही ती अधिक, आपण जे म्हणतो ना जसा व्हायरस असतो, आपण कोविड बद्दल पाहिलं की तो म्युटेट होतो, म्हणजे तो त्याचे रूप बदलत जातो, पालटत जातो. HIV नावाचा व्हायरस आहे, हा एका व्यक्तीमध्ये वेगळ्या तऱ्हेने रिॲक्ट करतो, दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगळ्या. कारण काय असतं, त्याची प्रतिकार शक्ती क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी आहे, बरोबर. त्यामुळे तो म्युटेट होतो, तो वेगवेगळे रूप धारण करतो. आपण वर पाहिलं समानता समता हे सगळं मान्य करताना दिसतात आपल्या अवतीभोवती, पण त्याचे वेगळी रूप पितृसत्ता नव्या पद्धतीने आपल्यावरती आदळआपट करताना दिसते. तर हे शब्द फार महत्वाचे आहेत. म्हणजे एक साधं उदाहरण आहे की एखादा दारू पिणारा व्यक्ती, आपण जर पाहिला पुरुष दारू पिणारा व्यक्ती असेल, मग तो झोपडपट्टीत राहणारा असो की उच्च वर्गात असणारा पुरुष असो, की सकाळी जर त्यांनी दारूचं सेवन केलंय आणि दिवसभरामध्ये वेगवेगळ्या लोकांशी तो भेटत जातो कामानिमित्त आणि इतर गोष्टींमुळे, तर यामध्ये पुरुषही आहेत काही स्त्रियाही आहेत ज्यांना तो भेटत जातो, पण त्यांच्याशी तो कोणताही अपप्रकार करत नाही. रात्री घरी आल्यावर तो त्याच्या पत्नीलाच मारझोड करतो, शिवीगाळ करतो. तर आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे, हा एक पुरुष करताना दिसतोय पण ही सगळी व्यवस्था आहे. तो का बरं त्याच्या पत्नीवरतीच मारझोड करतो, इतर कोणावर का नाही करत ज्यांच्याशी तो दिवसभरात भेटलाय? कारण की व्यवस्थेने त्याला दिलेलं ते त्या प्रकारे एक आपण म्हणू प्रिव्हिलेज, एक विशेष अधिकार. तुझ्या आयुष्यात ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यावर तू हक्क गाजवू शकतो.
हे अलिखित आहे. एक मुलगा म्हणून जन्मला, बेबी बॉय म्हणून तू या भारतीय समाजात जन्मला, तुला जन्मतानाच ते हक्क मिळालेले आहेत. अशा पद्धतीने ही व्यवस्था कार्यरत आहे, ज्याला आपण म्हणतो पितृसत्ता. बरोबर. आपण आता दुसऱ्या काही मुद्द्यांकडे जाऊया. हे शब्द पण लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही पहिल्या दिवशी ट्रान्स पर्सन वगैरे बद्दल ऐकलेलं आहे. बरोबर. तर क्रमवारीनुसार आधी जेंडर बद्दल जाणून घ्यायला हवं होतं, जे आज आपण करतोय, आणि मग ट्रान्स. पण कधी कधी सोयीप्रमाणे वक्ते तसे मिळालेत, म्हणून तुमची हा जो सप्ताह आहे त्यामध्ये सुरुवातीलाच ट्रान्स बद्दल. तर आपण इथे लक्षात पाहिजे 4 घटक आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये, ज्याला आपण म्हणतो, आणि हे सगळं नेटवर अवेलेबल आहे. जेंडर ब्रेड पर्सन. तुम्ही जर ही आकृती पाहिली तर यामध्ये 4 शब्द लक्षात ठेवा. सेक्स म्हणजे जे आपण म्हणालो बायोलॉजिकल आहे, जन्मताच आपल्या लिंगावर आधारित ते असतं, ते लिंग. म्हणजे आपल्याला जर समजा योनी असेल तर मग मुलगी, आपल्याला जर समजा पेनिस आहे किंवा ज्याला आपण म्हणतो लिंग, तर त्याप्रमाणे तो पुल्लिंगी असेल. आणि जे आपण म्हणालो मगाशी इंटरसेक्स व्यक्ती, ज्याच्यामध्ये दोन्ही गुण दिसतात, तर ते हे जन्मताच. पण जन्मल्यानंतर माझं आकर्षण कोणाभोवती आहे हे जवळजवळ 14व्या 15व्या वर्षी किंवा 13व्या वर्षी ठरत असतं, आकार घेत असतं. आणि काहींच्या बाबतीत लक्षात ठेवा, हे आपल्याकडे हा विषय एवढा व्यापक आहे, काहींच्या बाबतीत खूप आयडेंटिटीच्या बाबतीत घोळ असतो. मी नेमका नक्की कोण आहे, मी समलिंगी आहे का विषमलिंगी आहे का कोण आहे का उभयलिंगी आहे, हे कळत नाही. तर अट्रॅक्शन आणि त्याला जोडून आयडेंटिटी, मी स्वतःला काय मानतो. म्हणजे आता लक्षात ठेवा, म्हणजे काही जण जे शर्ट पॅन्ट घालतात असे मुलगे पण मनाने स्वतःला मुलगी मानतात. तर ही काय झालं, त्यांची आयडेंटिटी आहे. पण प्रत्यक्ष त्यांचं एक्सप्रेशन काय आहे ते कदाचित हे इक्वल असेल किंवा भिन्न असेल. एक्सप्रेशन मे नॉट बी इक्वल टू आयडेंटिटी, इट कॅन बी इक्वल. हे जेव्हा इक्वल असेल तेव्हा आपण खरं म्हणून एका समानशील समाजाकडे आपण चाललोय. म्हणजे व्यक्तीला जसं मनाने विचार करतोय आणि स्वतःला जे मानतोय तसाच तो एक्सप्रेस करतोय, तो दिन सुदिन आहे. बरोबर. पण लोक आपण पाहतो 2 जगात वावरत असतात. जे समलिंगी आहेत, काही उघडपणे समलिंगी आहेत, ज्याला म्हणतो ओपन आणि आउट ऑफ द क्लॉझेट, हा जो इंग्रजीत शब्द आहे, क्लॉझेटच्या बाहेर. बरोबर. आणि जे आहेत काही जे डिस्क्रीट आहे, हा इंग्रजीत शब्द आहे. डिस्क्रीट म्हणजे जे स्वतःपुरतं लपून, जे तो आणि त्याच्या प्रियकर त्यालाच माहित आहे. ती आयडेंटिटी पण ते मेंटेन करतात. काही जण आपल्याकडे नंतर विवाह करतात आणि त्याचा वैवाहिक जोडीदार एक असेल त्या व्यक्तीचा, आणि लैंगिक जोडीदार, लैंगिक कल विषय असणारा जोडीदार वेगळा असू शकतो. त्यामुळे हे अधिक गुंतागुंतीचे आहे. आणि आपण लहानपणापासून हे शब्द ऐकले, इन्फॅच्युएशन, म्हणजे आपल्याला पाहता क्षणी आकर्षण वाटणं, ते एक वेगळ्या प्रकारचं. इन्फॅच्युएशन, अट्रॅक्शन आणि लव्ह, ह्या 3 भिन्न गोष्टी आहेत. आता हे 3 शब्द आपण शोधू त्याचा अर्थ हळूहळू. आता हे मगाशी निर्भावडे सरांनीच सांगितलं की लिंगाधारित हिंसा म्हणजे काय, हे युनोनी डिस्क्राईब केलंय, की अशा प्रकारची कुठलीही हिंसा जी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या किंवा धमकी वजा किंवा जबरदस्ती अशा पद्धतीने जर असेल कुठल्याही व्यक्तीला, तर ती हिंसा मानली पाहिजे. आणि ही शारीरिक असू शकेल, भावनिक असू शकेल, आर्थिक असू शकेल. बरोबर. आपण जरा आता पटापट घेतो मी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण प्रश्नोत्तर पण व्हायला हवी. तर ह्या सगळ्या याच्या लढाईमध्ये आपला शत्रू कोण आहे? लिंग समानतेच्या लढाईत आपला शत्रू पुरुष आहे का? तर त्याचं काय उत्तर असेल, तर पुरुषांविषयीचा दृष्टिकोन, असा दृष्टिकोन किंवा की जो विचारसरणी की जी असं मानते की पुरुष सर्वश्रेष्ठ आहेत आणि बाकीचे सगळे कनिष्ठ आणि दुय्यम आहेत, ही विचारसरणी या सगळ्या भेदाभेदच्या मुळाशी आहे. त्यामुळे आपला शत्रू पुरुष नसून पुरुषी दृष्टिकोन किंवा वर्चस्ववादी दृष्टिकोन हा आपला आहे. आणि म्हणून आपण सतत पितृसत्तेला प्रश्न करणं,
वेगवेगळ्या स्वरूपात जी आपल्याला अवतीभोवती दिसत असते, जी पुरुष व्यवस्था पुरुषाला वर्चस्व आणि स्त्रियांना आणि इतर जेंडर, म्हणजे आपण केवळ स्त्रिया नाही म्हणत, पण इतर जेंडरच्या व्यक्तींमध्ये पण दुय्यमत्व लाभते, त्याला प्रश्न करणं. तसंच आता एक शब्द आहे मर्दानगी. खरं बघा, या सगळ्या मुद्द्यांवरती एक स्वतंत्र सत्र घेता येईल, जे मी आणि माझी टीम घेऊ इच्छिते. तर जेव्हा कधी पुढे अजून सत्र घ्यायचे झाले तर आपण ह्या सगळ्यांवरती बारकाईने डिटेल सत्र घेऊ शकू. तर मर्दानगी विषय काय, मर्दपणाच्या कल्पना कुठून येतात? मर्दपणा आणि पितृसत्ता हे एकमेकांची निगडीत आहे का? तर आपण काय म्हणतो, मर्दपणा म्हणजे हे पुन्हा सामाजिक रचित आहे, बरोबर. आपण कसे बोलतो, कसे वागतो, आपले हावभाव, आपलं एकमेकांशी असणारं नातं, आणि हे कुठून येतात तर कुटुंब, शिक्षण संस्था, आपले जे आपण म्हणतो अड्डा, कट्टा, भेटण्याचे ठिकाण. मुलगे जेव्हा भेटतात ते केवळ आता समजा खेळाच्या निमित्ताने त्यांच्या एका क्लबमध्ये जॉईन झाले, खेळासाठी प्राधान्य आहे, पण ते खेळाबरोबर दुसऱ्या गोष्टी शिकत आहेत, बरोबर. तर मग ते सुद्धा साईट ऑफ लर्निंग आहे अबाउट मॅस्क्युलिनिटी. मेल बॉन्डिंग हे शब्द, मर्दानगी हा शब्द एकटाच डोळ्यासमोर येणारे हे शब्द आहेत का तुमचे पण? की तो टफ असला पाहिजे, कॉन्फिडेंट असला पाहिजे, रफ असला पाहिजे, अग्रेसिव्ह. आता हे 3 गुणधर्म आहेत मर्दानगी शब्द ऐकताच. एक आहे परफॉर्मन्स, पुरुषाला सतत साबित करावं लागतं त्याची मर्दानगी, म्हणजे तो किती ताकदवार आहे दुसऱ्यापेक्षा, हा किती प्रॉपर्टी ओन करतो, त्याच्या लिंगाचा आकार काय, त्यांनी किती वेळा सेक्स केलाय, किती वेळा हस्तमैथून केलंय. आणि आपण पाहतो या सगळ्यांमध्ये पुरुष वरचढपणे आकडेवारी सांगतात, खोट्या आकडेवारी सांगतात, कारण त्याच्यावर प्रेशर आहे दाखवणं की सतत ते काही पावलं पुढे आहेत, सतत जिंकणारे, सतत जेता आहे, सतत तो प्रोव्हायडर आहे आणि प्रोटेक्टर आहे, म्हणजे तो कोणाचं पालन पोषण करणार आहे, सांभाळ करता आहे आणि रक्षण करताय. आपण पाहतो की ज्यांना भावंड आहे, बहीण आहे, त्या भावांना सांगितलं जातं वेगवेगळ्या तऱ्हेने कशा पद्धतीने आपली बहीण कुठे जाते, कोणाशी बोलते, काय करते. हे अगदी एक साधं उदाहरण घेऊया की मुलगी जरी 13-14 वयाची असली, तिला एका 7-8 वर्षाच्या मुलग्याबरोबर जर कुठे जवळपासच्या दुकानात काही वस्तू आणायची आहे तर एकटीला पाठवलं जात नाही. आपल्यापैकी किती जणांना हा अनुभव आला असेल, एका छोट्या भावंडाला ज्याला स्वतःला समजत नाही की का बरं त्याला पाठवलं जातंय, पण ह्या मागे पितृसत्ता कार्यरत आहे. हे एक छोटं उदाहरण दाखवत आहे की कशा पद्धतीने. तर परफॉर्मन्स म्हणजे सतत दाखवणं, आणि मग इब्रत, कुटुंबाची इब्रत ही सांभाळणं आपली जबाबदारी आहे, पण ते प्रत्यक्ष कार्यान्वित करायचंय स्त्रियांनी, जपायचंय पुरुषांनी, पण प्रत्यक्ष इब्रत तिची आहे तर योनीमध्ये. आता हे सगळे व्यापक विषय आहेत चर्चेचे. तर परफॉर्मन्स, पुरुषाचं परफॉर्म करणं, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात साबित करणं आपली कर्तबगारी. नंतर रिस्क टेकिंग, जोखीम घेणारा आहे तो खरा मर्द. तर मुंबई सारख्या ठिकाणी हाय स्पीडने गाडी चालवणं, म्हणजे रात्रीच्या वेळेला तुम्हाला सांगू, साऊथ बॉम्बेला बाईक वरती साधारण 17-18 वयाचे मुलगे, किती 17-18, हे स्पर्धा लावतात आपल्या आपसामध्ये चढावून, कोण किती हाय स्पीडनी चालवेल. आणि ही मुलं लक्षात ठेवा, दुसऱ्या दिवशी पकडली जातात पोलिसांद्वारे, पण तरी तिसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच त्याच स्थळीच आढळती. म्हणजे इतकं प्रेशर आहे त्यांच्यावरती की स्वतःला मी बघा जोखीम घेतो. हे आपसामध्ये सवंगड्यांमध्ये ही चर्चा. आणि आपण पाहतो मोहरम या सणामध्ये स्वतःला वार करून घेतात तलवारीने आपल्या डोक्याला, शिरेला, आणि किती आपण सहन करतो. मी सिगरेट घेतोय पण मला माहितीये त्याचे काय पर्यावसन आहे, पण मी नाही घाबरत, असं म्हणणं पुन्हा जोखीम घेणार. कंडोम शिवाय मी लैंगिक समागम करतोय, किंवा मी कच्ची दारू पितोय, हे जे शब्द प्रयोग आहे, कच्ची, पाणी न घालता, ह्यात पुन्हा जोखीम घेण्याचे. किंवा मी उंचावरनं उडी मारतोय. आपल्याकडे आठवतात जुने सिनेमे की ज्याच्यामध्ये हिरोला हिरोईन म्हणते की तू उडी मारून दाखव, तुझं खरं माझ्यावर प्रेम आहे. आणि पुरुष सुद्धा त्याला
अशा जाहिराती आहेत की ज्याच्यामध्ये सलमान खान थम्सअप पितोय आणि तो वरनं उंचावरनं उडी मारतोय आणि त्यानंतर त्या जाहिरातीत लिहावं लागलं, कृपया अनुकरण करू नये, हे जाहिराती पुरतं आहे. हे असं का लिहावं लागलं? कारण तोपर्यंत असंख्य असे तरुण मुलं स्वतःला सलमान बनवणारे असंख्य लोकांनी स्वतःचा जीव घातला उडी देऊन. तर हे लक्षात ठेवा, जोखीम घेणं हे आपल्याला वारंवार दाखवलं आणि हे 3 इंडिकेटर्स आहेत. तिसरं जे आहे व्हायलन्स, म्हणजे जर तुम्हाला पहिलं तुमचा जो गुणधर्म मार्कर साबित नाही करता आला आपल्या आयुष्यात पुरुष म्हणून, तर मग हिंसेचा सहारा घेतला तर काही बिघडत नाही असं आपला हा समाज सांगतो. ते म्हणजे काय? सतत जिंकलं पाहिजे. जर तुम्ही नाही जिंकत असाल तर अशा वेळेला हिंसा केली तर काही चुकीचं नाही. तुम्ही जर डॉमिनंट राहिलात दुसऱ्यांवर चालेल. तुम्हाला स्त्रीचा नाही सहन करता आलं नाही पाहिजे. अशा वेळेला मारहाण केली तर काही गैर नाही. ऑनर क्राईम म्हणजे आपण प्रतिष्ठेचं असं जर असेल काही, आपण जे पाहिलंय सैराट वगैरे अशा फिल्म मध्ये जे दाखवलंय त्याच्यात ऑनर क्राईम होते, बरोबर. जातीय दंगली होतात तेव्हा असे शब्दप्रयोग होतात का? आमच्या बायका, त्यांच्या बायका. यात पुन्हा हिंसेचा सहारा आहे. तर ही फार महत्वाची स्लाइड आहे. आणि याच्यानंतर आपण पाहतोय की सिनेमाचा प्रभाव, बाहुबली सारखा सिनेमा किंवा कबीर सिंग ह्याच्यात सुद्धा आपल्याला ठाऊक असेल की देशभराचा अभ्यास हा सांगत होता की असंख्य मुलींना पण कबीर सिंग फार आवडला. मुलग्यांना नाही, मुलग्यांना तर आवडलाच, पण असंख्य मुलींना पण तो ज्या पद्धतीने स्वामित्व गाजवतोय आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांवर, त्यात काही वावगं नाहीये असं मुलींना बहुसंख्य, आणि तेही सुशिक्षित, उच्च शिक्षित, उच्च विद्याभूषित मुलींना पण वाटलेलं आहे. याचाच अर्थ हे प्रभाव या सिनेमाचा किती आहे आपण जाणून घेऊ. हे तर आपल्याला, मी मगाशी जे म्हणालो की आपल्याला सतत पुढे जायचंय, हे मुलग्यांना शिकवलं जातं. याची उदाहरण दही अंडी सारखा सण आपल्याला ठाऊक असेल, मुंबईत आणि इतरत्र होतो. यात काय दृश्य दिसतंय? एक तर जास्तीत जास्त थर, जे आमच्यासारखे काही कार्यकर्ते म्हणतात की कृष्णाने सुद्धा दहीहंडी खेळला असेल, पण थराची कल्पना त्याला नसणार की इतकं उंचावर पाहिजे. पण आपल्याकडच्या मर्दमुखीच्या कल्पना या आहेत की जास्तीत जास्त जेवढे थर, 7 थर, 8 थर आणि 9 थर अशी चढाओढ लागते. आणि यात सर्वात उंचावर कोण आहे? बरोबर, कोण दिसतंय आपल्याला? सर्वात लहान मुलगा. म्हणजे त्याला पुढच्या रोलसाठी आत्ताच तयार केलं जातं की अशी जोखीम घेणारा म्हणजे तो खरा मर्द. आणि मुंबई आणि इतरत्र जिथे हा उत्सव मोठ्या दिमाखात केला जातो, दुसऱ्या दिवशी बातम्या येतात 50 पुरुष जखमी बेडमध्ये, 30 लोक मेले का? दहीहंडीमध्ये अशा पद्धतीने भाग घेतल्यामुळे. म्हणजे हे सगळे आपल्याला, आता हा एक शब्द लक्षात ठेवा, मॅन बॉक्स. आपल्याला बॉक्समध्ये टाकलं जातं की मुलगा आहे म्हणून असा वाग. जसं मुलींविषयी एक बॉक्स आहे, तसं मुलग्यांविषयी की उघडपणे रडू नये 4 चौघांसमोर, आपलं वीकनेस दाखवू नये, सत्ता व नियंत्रण हे आपलं फार मोठं हे आहे की ते जर तू केलंस तर तू खरा मर्द. बाईसारखा वागू नकोस, समलिंगी आकर्षण ठेवू नये, विषमलिंगीच असायला हवं म्हणजे हेट्रोसेक्शुअल, गे मॅन सारखा वागू नको, चालू नकोस, टफ राहा, डिसिशन्स घे, निर्णय घेतो तो खरा मर्द, डळमळीत राहू नको, स्त्रियांकडे वस्तू म्हणून पाहत जा. पण या बॉक्समध्ये आपल्याला, आणि यातनच हा एक इंग्रजी शब्द आहे टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी, म्हणजे अशा प्रकारची मर्दानगी की जी अन्यायकारक आहे, अपायकारक आहे. अपायकारक केवळ स्त्रियांवर नाहीये, तर आपण पाहतो मुलग्यांनाही त्याचे परिणाम की दाबल्या जातात भावना, आणि मग व्हायलंट बिहेवियरचं एक साखळी तयार होणं. कधी कोणाची मदत घेऊ नये हे मुलग्यांना मग शिकवलं जातं. मग ते जरी त्रासात असले तरी ते आतल्या आत आपण म्हणतो सप्रेशन, रिप्रेशन आणि रेप कल्चर नावाची जी संस्कृती जन्मते, बलात्कार संस्कृती, तर कुठेतरी या सगळ्या दूषित, या सगळ्या
अशा प्रकारच्या मर्दानगीच्या संकल्पनेतनं ही आकाराला येत असते. होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि मिसोजिनी. मिसोजिनी हा इंग्रजी शब्द आहे. इन जनरल स्त्रियांबद्दल नकारात्मक बोलणं जे दैनंदिन दिवसात आहे. त्याला दुसरा एक शब्द आहे कॅज्युअल सेक्सिझम. तर आपण जेव्हा बघा महिलांवरील हिंसा हा शब्द जेव्हा उच्चारतो, सामान्य लोक सर्वथा काय उत्तर देतात? महिलांवरील लिंगाधारित हिंसा म्हणजे बलात्कार, म्हणजे छेडछाड, बरोबर, विनयभंग, हे शब्द आपल्याला ऐकू येतील. पण दररोज दिली जाणारी जी शिवीगाळ आहे आया बहिणींमधनं, सेक्सिस्ट जोक पाठवणं, हे कधी येत नाही लिंगाधारित हिंसामध्ये. कारण हे आलं म्हणजेच काय, हे रेप कल्चरचा पाया आहे. जर आपल्याला रेपच घालवायचा असेल तर ही जी संस्कृती आहे ज्या अशा अपशब्दांद्वारे आहे. आता हे फार पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या पुरुष, तुम्ही सर्व इथे उपस्थित मुली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला हे बिंबवायला हवं पुरुषांना की इट इज ओके टू फील स्केअर्ड, इट इज ओके टू फील सॅड. मुलगा म्हणून मला कधी कधी दुःख वाटणं, खिन्न वाटणं, लाज वाटणं, राग येणं, अपसेट होणं, वरीड होणं, इनसिक्युअर होणं, वल्नरेबल होणं, हे ठीक आहे. त्यात काही गैर नाहीये. हे मानवी असण्याचं लक्षण आहे. हे आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे. कारण आपल्याला आता हे एक अजून शब्द आहे, जसं लिंगभाव समजून घेणं तसं लैंगिकता समजून घेणं. लिंगभावातनं लैंगिकता याविषयीचे निकष तयार केले जातात. आधार काय आहे? लिंगभाव. म्हणजे जसं आपलं लिंगभाव आहे तसं हे सुद्धा रचित आहे. आणि ह्यात एक महत्वाचं लक्षात ठेवा, जे एकाला मान्य असणारा लिंगभाव तो दुसऱ्याला मान्य असणारी लैंगिकतेविषयीचा असेलच असं नाही. जे एकाच्या बाबतीत आहे लैंगिकता, म्हणजे बघा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, जो कायदा ज्याविषयी बनलाय, जो कॉलेजांना लागू आहे, विद्यापीठांना लागू आहे, बरोबर, त्यामध्ये आपण पाहतोय बऱ्याच वेळेला एक मुलगी तक्रार दाखल करते कारण तिला असं वाटतं तिच्या बाबतीत लैंगिक छळ झाला, बरोबर. आणि असे असंख्य उदाहरणं आढळतील की ती जेव्हा एक मुलगी तक्रार दाखल करते तेव्हा 10 मुली तक्रार दाखल करत नाही. हे जेव्हा आपल्याला समजून येईल का बरं ती करत नाहीत, का पुढे येत नाहीत, म्हणजे आपल्याला जेंडर समजलं. आणि त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ती एक तक्रार करते तेव्हा असंख्य तिच्या मैत्रिणी आणि सहकारी सुद्धा पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने पण लैंगिक छळ झाला असं त्या मानतच नाहीत. मुळी का असं मानत नाहीत? कारण ते त्यांच्या चष्म्याने पाहतायत, त्यांच्या दृष्टिक्षेपाने पाहतायत. म्हणजेच काय, जी गोष्ट एकाला ऍक्सेप्टेबल असेल ती दुसऱ्याला ऍक्सेप्टेबल असेलच असं नाही. म्हणून प्रत्येकाची लैंगिकता भिन्न आहे. आता समजा एखाद्याला सांगितलं हा शब्द लाडाने, म्हणजे एक जण दुसऱ्याला म्हणाला तू खूप सेक्सी दिसतेस, तर लगेच उत्तरं काय येतील आपल्या, म्हणजे कशा पद्धतीने बोललं जात आहे, कोण कोणाशी बोलतंय. दोन आपसामधल्या मैत्रिणी बोलणं वेगळं, पण जर एखाद्या सिनियर कलिगनी, आपल्या एका प्राध्यापकांनी असं एका मुलीला म्हणणं, त्याचे पर्यावसन वेगवेगळे असू शकतात, बरोबर. त्या मुलीला खजील होईल, त्या मुलीला लाज वाटेल, त्या मुलीला काय चुकीचं बोलल्यासारखं वाटेल, ती कम्फर्टेबल नाही असं वाटेल. ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. आणि त्याप्रमाणे तिला जर वाटलं की तो लैंगिक छळाचा भाग आहे, ऍज पर द लॉ तसं आहे, तिला वाटणं महत्वाचं आहे. तिला काय वाटतं, हा असा कायदा आपल्या देशाचा आहे, पण बरेचसे लोक हे एक्सेप्ट नाही करत. आता मी शेवटचे 1-2 स्लाइड्स आहेत की ही स्लाइड महत्वाची आहे की आपण ही सगळं जेंडर बद्दल बोलतोय आणि सेक्शुअलिटी बद्दल बोलतोय, तर काय आपल्याला कन्सेंट आणि डिसेंट याबद्दल सतत बोलायला हवं. की संमती आणि नकार हे याचे जे प्रकार आहेत ते आपल्याला वेळोवेळी बघावे लागतील. लैंगिक छळ म्हणजे काय हे नेमकं समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्याचबरोबर स्त्रियांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्याचा जो अधिकार आहे, अपस्टँडर, आपण हे शब्द पण ऐकले की बाय स्टँडर, लोक बघ्याची भूमिका करतात. आपण ते पाहिले अमृता देशपांडे सांगलीमधल्या ज्या एका मुलीवर भर चौकामध्ये मार्केट यार्डमध्ये चाकूने वार केले. तिला जो आवडणारा जो तरुण होता, पण तिला त्यामध्ये रस नव्हता. आणि परवाची हिंगणघाटची घटना जी आपण वाचली की ज्याच्याबद्दल निवाडा अजून देणं बाकी आहे, पण कालच त्याच्याबद्दल बोललं गेलंय की फाशीची शिक्षा नाही सुनावली गेली.
तर आठवत असेल म्हणजे त्यावेळेला लोक बघेपणा करत होते प्रत्यक्ष घटना जेव्हा घडली तेव्हा. तर बघेपणाच्या ऐवजी आपण अपस्टँडर हा शब्द वापरायला हवं, की भूमिका घेणं. आणि नंतर हा एक शेवटचा आहे, मी काय करू शकतो किंवा करू शकते, हा जो प्रश्न आपल्यापैकी काही जणांना असेल तर आपण स्वतः भूमिका घेणं. कोणी आपल्याला जोक पाठवत आहे तेव्हा आपण सरळपणे आपली भूमिका मांडणं, की तू पाठवणारा कोण आहे मी चांगलं जाणते, ह्या पुढे असं जोक पाठवला तर मी तुला अनफ्रेंड करीन, तुला मी माझ्या फ्रेंड लिस्ट मधनं बाद करीन. आता हे काय झालं, भूमिका घेणं. जर अशी भूमिका नाही घेतली तर काय त्याचा परिणाम होणार आहे, की तो केवळ धजावणार नाही पुढचे यापुढचे जोक पाठवायला, पण तो तुमच्याप्रमाणे इतर अनेक जणांना पाठवेल, कारण कोणी काही त्यावर बोलत नाही. आणि यालाच आपण माझ्यासारखे कार्यकर्ते म्हणतात नॉर्मलायझेशन ऑफ व्हायलन्स. म्हणजे नॉर्मल आहे, यात काही गैर नाही. तर आपल्याला हे सगळं चित्र पालटायचंय, तर केवळ सामाजिक संस्था आणि सरकार हे करणार नाही, तर आपण स्वतः काय भूमिका घेऊ शकू. तर ही लास्ट स्लाइड आहे, की मी ज्या संस्थेशी जोडलेलं आहे आणि गेले 28 वर्ष काम करते आणि यंदाच्या 11 मार्चला आम्हाला 29 वर्ष पूर्ण होतील. तर mawaindia.org ही वेबसाईट आहे, हा आमचा फेसबुक पेज आहे आणि हा माझा मोबाईल नंबर आहे. त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि इथेच थांबतो. आता आपण एक थोडस, जर आपल्याला काही प्रश्न असतील तर 5-1 मिनिटं बोलू शकतो. अजून आपल्याकडे जवळजवळ 1:40 झालेलं आहे आपल्या वेळेप्रमाणे. तर थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. खूप फास्ट सरांनी भरपूर मुद्दे कव्हर केलेले आहेत. खूप सारे. सर मला एक विचारायचं होतं, की ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी व्हायलन्स होतो शहरी भागांमध्ये आणि लोक बघ्याची भूमिका घेतात, पण ग्रामीण भागामध्ये मात्र पटकन त्यामध्ये भाग घेऊन तो होणारा प्रसंग टाळण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि शहरात तसं केलं जात नाही. यामध्ये काय कारण असू शकतील? परत एकदा सांगाल प्रश्न? ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जर असं काही व्हायलन्स असला, म्हणजे काही सामूहिकपणे एखादं कृत्य होत असेल किंवा कोणाला मारहाण होत असेल, तर लोक पटकन त्यामध्ये भाग घेतात आणि ते थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. शहरात मात्र असं होत नाही. नाही, काय तुम्ही जे कारण? हा तुम्ही जे म्हणताय ना, ते ऍक्च्युली कसं आहे, हे चित्र आधी कैक वर्षापूर्वी असंच होतं, की शहरी भागामध्ये बघ्याची भूमिका घेत होते आणि ग्रामीण भागात जिथे थोडी तरी ती माणूस पण आणि हे ज्या गोष्टी जिवंत आहेत, तिथे आपल्या समोर काहीतरी समोर व्यक्तीवर होत आहे म्हणून लोक उडी मारत होते आणि त्याच्यात हस्तक्षेप करत होते. पण आता चित्र पालटू लागले, आता ग्रामीण भागात सुद्धा हे बदलू लागले. तर याला बघा, तज्ञ लोक जे आहे ना, ते वेगवेगळे मॉब सायकोलॉजी हा जो शब्द प्रयोग आहे, की जर समजा मी हस्तक्षेप केलं आणि जर माझ्या जीवाला काही झालं, हे जे भीती आहे, की मी जर हस्तक्षेप केला आणि माझ्या बाबतीत जर काही झालं, आणि खरं तर कायदा त्या बाबतीत असंही म्हणतोय, की जर तुम्ही समजा हस्तक्षेप केला आणि तुमच्या जीवाला बरं वाईट होऊ नये म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीला इतकं बेदमपणे मारलं, की ज्याच्यात समोरच्या व्यक्तीला मृत्यू जरी झाला तरी देखील तुम्ही जबाबदार ठरले जाणार नाही, कारण तुम्ही स्वतःच्या डिफेन्स मध्ये केलंय, हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आता हे सगळं कागदावर आहे, पण मी सांगतोय महत्वाचं, की लोकांचं सायकोलॉजी इतकं खेळत असतं. म्हणजे अगदी तुमचा प्रश्न इतका महत्वाचा आहे, की अगदी शहरी भागामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी जे लोकल ट्रेन असतात, तर ही प्रत्यक्ष घटना आहे 8-9 वर्षापूर्वी, की जेथे मालाड ते बोरिवली असं एक 4 स्टेशनचं स्टॉप्स आहेत मध्ये, आणि तिथे एका 20च्या तरुणांनी एका 18 वर्षाखालील मुलींवर बलात्कार केला डोळ्या देखत, आणि 4 लोक समोर बसलेली.
आता त्यामध्ये 3 पुरुष आहेत आणि एक विवाहित दाम्पत्य आहे. असे 5 लोक बसले आहेत आणि त्यामध्ये एक पत्रकार आहे. टाइम्स ऑफ इंडिया हा जो इंग्रजी पेपर आहे त्याच्या फार नावाजलेले पत्रकार आहेत जे एरवी सांस्कृतिक गोष्टींबद्दल लिहत असतात. म्हणजे मी इतकं तुम्हाला हिंट देतोय की असा व्यक्ती की जे सांस्कृतिक गोष्टींबद्दल येतं त्याची संस्कृती कुठे गेली बरं. त्या माणसांनी काय करावं की ती प्रत्यक्ष घटना घडली ते तोपर्यंत मूकपणे ते बघत होते आणि नंतर त्या माणसाला वाटलं पत्रकाराला की निदान याला पोलिसाच्या ताब्यात तरी करावं. ते जर नाही केलं तर मला रात्रीची चांगली झोप येणार नाही असं तो जज पुढे बोलला. तर आता प्रश्न काय आहे आणि त्यांनी पुढच्या दिवशी पेपरमध्ये बातमी अशी होती की भीतीने आमची इतकी गाळण उडाली की आम्ही काही करू शकलो नाही. आणि तपशीलवार मध्ये असं दिलंय भीतीने अशी गाळण झाली की मला असं वाटलं जर मी हस्तक्षेप केला असता तर माझ्या आईचं काय झालं असतं. आता आपल्यासारख्या लोकांना हा प्रश्न छळायला हवा की डोळ्यासमोर एक जीवित व्यक्ती आहे त्याला. आता ही साधी गोष्ट मी हे उदाहरण काय एवढं सांगितलं की ट्रेन मध्ये आपल्याला माहितीये चेन नावाची प्रकार असते की जी चेन खेचली जाते जेव्हा काहीतरी ट्रेन मध्ये असं काही बिघाड झालाय. तर असं एमर्जन्सी सिच्युएशन ही होती की नाही. म्हणजे एक आपले ट्रॅफिक कमिशनर जे आहे मुंबईचे ते म्हणाले अशा वेळेला डोकं बुद्धी लागत नाही. म्हणजे एक साधं सुशिक्षितपणा पण जास्त लागत नाही. तुम्ही जर चेन ओढली असती तो मुलगा पळाला असता की ते कृत्य करण्यापासून आणि तो पळाला झाला तेव्हा त्याला पकडलं असतं. तर ते काही सुचलं नाही. 4 लोक बसलेले आहेत. आता एका माणसाच्या डोक्यात असा प्रश्न आहे की मी एकटा आहे, माझी आई एकटी आहे, तिचं काय होईल पुढे जर मी हस्तक्षेप केला असता तर. आता जर हे सामूहिकरित्या आहे एका ट्रेन मध्ये आहे ज्याच्यात इतर प्रवासी पण बसले आहेत. अर्थात ही रात्रीची घटना होती, शेवटची ट्रेन होती ज्याच्यामध्ये कदाचित पण 4 लोक तुम्ही आहात. म्हणजे इथे काय महत्वाचं आहे की मनाचा जो एक जो विवेक आणि दुसरं म्हणजे माणूस असणं. एका फार मोठ्या क्रिकेटरनी म्हणजे आता त्याचं नाव घ्यायला हरकत नाही म्हणजे मला या गोष्टीचा खेद वाटला जेव्हा सचिन तेंडुलकरनी एका एका पुस्तकाचं अनावरण केलं ज्याच्यामध्ये अशा मदत वाहिन्या ज्या मदतीसाठी धावू शकतात अशांचे फोन नंबर होते स्त्रियांच्या प्रश्नांवर. आणि ते उघडताना त्याचं अनावरण करताना सचिन असं बोलला की आपण सगळ्यांनी विसरता कामा नये की अशी जी कोणी पीडित महिला आहे ती कुणाची ना कुणाची तरी आई आहे, कुणाची ना कुणाची तरी बहीण आहे, कुणाची ना कुणाची तरी बायको आहे आणि म्हणून आपण हस्तक्षेप करायला हवा. तर माझ्यासारख्या प्रश्न हाच आहे ना की समोरचा व्यक्ती एक माणूस आहे, एक हाडामासाचा व्यक्ती आहे म्हणून त्याच्यावरती जर काही चुकीचं झालं म्हणून हस्तक्षेप करायला हवा. न केवळ ती बहीण आहे, आई आहे हे डोळ्यासमोर येतं. तर म्हणजे हे शेवटी लक्षात ठेवलं पाहिजे की आपले जे मूल्य आहे हे सगळं आपला गाभा आहे. आपण मूल्य म्हणून माणूस म्हणून समूहाने जगतोय, माणूस म्हणून एकमेकांशी सलोख्याने कसे वागतोय ह्या सगळ्या. आणि मी मगाशी जी उदाहरण दिली अमृता देशपांडेंचं प्रकरण होतं ते एका ग्रामीण अहमदनगर मधल्या मार्केट यार्ड मध्ये. तर ग्रामीण भागात सुद्धा हिंगणघाटची घटना आहे ती माझ्या मते निम ग्रामीण आहे. तर असं आता काय झालंय की हे लोड आहे ना म्हणजे शहरीकरणाचं फॉलो करतायत ग्रामीण भागातले आणि मग तेही असे निबर गेंड्याच्या कातडीचे आपल्या समोर घडतंय. आणि ते जात आता त्याच्यामागे अनेक कारण आहेत जी एक जे मगाशी म्हणालो मला जर काही झालं तर जीवाचं बरं वाईट. दुसरं आहे मला पोलिसांचा सारखा ससेमिरा करावा लागेल, मला सतत ये जा करावी लागेल. यासाठी काय करायला हवं पोलिसांनी पण एक आश्वस्त वातावरण तयार करणं, मोहिमा राबवणं की ज्याच्याद्वारे ते सांगतायत की तुम्ही जर समजा एकदा ग्वाही द्यायला आलात तरी ती पुरेशी आहे आणि तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. एकाच वेळेला तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे आलात तर पुरेसं आहे. अशा प्रकारे काही सुतोवाच नाहीये, अशा प्रकारे काही ग्वाही नाही, त्यामुळे लोक धजावत नाही. ही सगळी कारणे. तर पण एकंदरच बघेपणा हा जो आहे ना हा वाढीच लागणार आहे येणाऱ्या काळानुसार फार. की आपल्याला याचं काय धरण आहे हे त्यांच्या बाबतीत आहे, हे त्यांच्या धर्मात आहे, हे त्यांच्याशी आपल्याला काय त्याच्यावर भाष्य करायला हवं हे त्याचं लोड ग्रामीण भागात आणि सर्वत्र आता पसरू लागेल. कोणास अजून काही प्रश्न असतील किंवा कमेंट्स असतील
आपण इंडिव्हिज्युअली पण मला करू शकता कॉन्टॅक्ट. नमस्कार लीनाताई. खरं काय झालंय, हा विषयाची व्याप्ती इतकी आहे हो. आणि इतके मुद्दे बोललेले आहेत, त्यामुळे लिंगभाव म्हटलं तर कुठल्या मुद्द्यांवर विचारावं काय हे. आणि एका अर्थाने मी जसं म्हणालो ना, संकल्पनात्मक आपल्याला क्लॅरिटी जेवढी येईल तेवढा आपण एक एक टप्पे. आणि मला खरं काय वाटतं, या विचार मंथनातनं ना काही त्यांना आपण जे म्हणतो ना वळवळ, जे माझे हे संवादक आहेत ते मला आता आजकाल बोलू लागले आहेत की आज जेव्हापासून आम्ही युवा मैत्री या तुमच्या प्रकल्पात जमा झालो तेव्हापासून ना आम्ही व्यवस्थित रात्रीचे झोपत नाही. तर म्हणजे तो जो किडा आहे किंवा जी वळवळ आहे ती सतत आपल्याला, मग उलट ते आपण जे म्हणतो ना जेंडर लेन्सनी सगळ्या गोष्टींकडे पाहणं दैनंदिन जीवनातल्या, हे जेव्हा जसं सुरू होईल म्हणजे हे सत्र एक निमित्त ठरावं अशीच आपण आशा करूया की म्हणजे सतत आदळ आपण. आणि विशेषतः मुलग्यांच्या बाबतीत ना की पुरुष म्हणून आपल्याला अनेक तऱ्हेने प्रलोभनं, अनेक तऱ्हेने सांगण्यात येतं की तू असा वाग तसा वाग, पण जी झटापट आहे. म्हणजे मगाशी माझा बायो सांगताना उल्लेख करताना मी एक पुस्तक अलीकडे लिहिलंय, आपल्याला ठाऊक असेल लीनाताईंना की लोकसत्तेमध्ये मी एक सदर लिहित होतो वर्षभर. त्याचं सदराचं नाव होतं ज्योतिबांचे लेख, दर 2 आठवड्यांनी. आणि त्याचं एक सुरेख पुस्तक ग्रंथालयाने काढलं ज्याचं नाव आहे चाकोरी मोडणारे पुरुष. आणि ते आहे 150 रुपयाचं, पण तुम्ही जर ग्रंथालयाला ऑर्डर दिली तर 95 रुपीज मध्ये ते मिळणार आहे कुरिअरचे चार्जेस बघून. तर हे पुस्तक सर्वांनी खरं तर आपल्या आयुष्यातल्या पुरुषांना भेट म्हणून देता येण्याचं. एखादी स्पर्धा असेल तेव्हा आपल्याला स्पर्धेला पारितोषिक देण्यासाठी पण हे पुस्तक, या पुस्तकाचं जे ठळक आहे 22 पुरुषांच्या कहाण्या मी दिल्या आहेत. आणि त्याच्यात एक सूत्र समान हे ना की जी झटापट आहे आपल्या आत दडलेल्या पुरुषांची. आता काय होणार आहे, आजच्या सत्रानिमित्त ती सुरू होईल पण ती सतत पाहिजे. कारण पुन्हा काय अशी दाट शक्यता आहे की पुन्हा बॅक टू स्क्वेअर आपण जातो की आपल्याला त्या कोशात, कारण आपले मित्र, आपले अवतीभोवतीचे लोक, आपले पियर्स आपल्याला तिथे खेचत असतात, अरे पुरुष म्हणून असा वाग तसा वाग. तर ती झटापट सतत पाहिजे. आणि ती आदळआपट होताना खूप कधी कधी आपण भांबावतो, आपण रक्ताळतो, आपण ठेचाळतो, खूप आपल्याला यातना होतात. पण लक्षात ठेवा, मानुषी जगण्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला इलाज नाही, आपल्याला तेच करावं लागणार. एक चांगला माणूस बनायचंय की असा पुरुष हवाय जो समाजाने ठरवलेला आहे, इतरांनी ठरवलेला आहे, पण माझ्या मनात काही वेगळं आहे असं आपल्याला जगायचं आहे. की आपल्या मनातला जो आपल्याला इप्सित असणारा एक चांगला पुरुष, समजदार पुरुष आणि एक चांगला माणूस, ज्या दृष्टीने आपल्याला प्रवास करायचा तर आपल्या पुढे चॉईस आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की माझे जे साथीदार होते तुमच्याच वयाचे, हे जे संवादक मी म्हणतो, हे अशाच ह्याच्याने तयार झालेले आहेत, खूप आदळआपट करून. आणि त्यांनी तर 2 वर्षाचा प्रकल्प केला, युवा मैत्री, नंतर युवा संवाद, युवा तरंग, अशी मी वेगवेगळी नावं दिली. आणि आता सांगायला आनंद आहे, मानुष नावाचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर म्हणजे असे मी जवळजवळ 700-800 संवादक 9 जिल्ह्यातनं तयार केले. आणि आता कर्नाटका, आसाम आणि गुजरात इथे जवळजवळ 30-30 संवादक म्हणजे दीर्घकाळ काम करतील. म्हणजे हे 30 हजारो इतर त्यांच्या विभागातल्या पुरुषांपर्यंत पोहोचतील येत्या 3 वर्षात. असं तो एक उपक्रम म्हणजे हे शक्य आहे. आणि या मुलांच्या कहाण्यांना तुम्हाला जर वेबसाईट पण पाहिली मावा इंडिया, त्या 25 तरुणांच्या कहाण्या जेव्हा आम्हाला 25 वर्ष पूर्ण झाली 3 वर्षापूर्वी, मला वाटतं मी त्याची प्रत दिली होती भेटलो तेव्हा. तर हे वाचल्यानी पण, कारण काय होतं, पर्याय काय आहे आपल्या पुढे, तर आपल्याला कळतंय की हिंसामुक्त समाज हवा आहे, तर आपल्याला अवतीभोवती काही वाचन पण पूरक पाहिजे. काय म्हणून हा जो दिवाळी अंक आहे पुरुष स्पंदन, त्याच्या काही प्रती आपण घेऊ शकता. मागचा आमचा 2020चा अंक आहे तो टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी यावरतीच आहे. त्यामुळे असे अंक फारच संग्रही आणि पुन्हा पुन्हा रिफर करता येईल असे आहेत. थँक्यू. सर माझ्याकडे पुरुष स्पंदन हा अंक आहे, मी तो वाचायला घेतो. आता मोकळेपणाने सांगतो, मी विद्यार्थिनी आहेत.
आणि तेव्हा तुम्ही जे म्हणतात, की जी चलबिचल आहे ती प्रचंड प्रमाणात होते. खूप मोठ्या प्रमाणात होते. पुन्हा तोच पुरुष स्पंदन अंकन ठेवून द्यावा लागतो. पुन्हा मी 2-4 महिन्याने घेतो. परत त्याला वाचतो. 2-4 पानं पुन्हा ठेवून देतो. म्हणजे एवढी चलबिचल आहे, की तो जेव्हा जो कोणी वाचेल, तेव्हा त्याला कळेल, की ही खरंचच अ, वाचलं पाहिजे. माणसामध्ये बदल घडू शकतो. आहे ती. मी खूप सांभाळून ठेवली ती प्रत. मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो, की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अ, आजचे प्रमुख अतिथी आणि इथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र-मैत्रिणींनो, आपण मगासपासून म्हणजे खूप दीर्घकाळ आपल्याशी सदानी सर हे बोलत होते आणि ते मुख्य म्हणजे चळवळीतले कालही आम्ही योगिनीताईंना तेच म्हटलं, की जी माणसं प्रत्यक्ष चळवळीमध्ये उतरलेली आहेत आणि रोज तरुण मुला-मुलींना भेटतायत, अनेकांना भेटतायत आणि काम करतायत त्यांच्यामध्ये आणि आमच्यासारख्या अकॅडमिक्सच्या चौकटीमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये खूप फरक असतो. म्हणजे बरेचसे आमचे विचार जे असतात ते पुस्तकी असतात आणि खूप जे अनुभव तुम्हाला आहेत ते नाहीत. आणि हाच जो अनुभव होता सर, म्हणजे आता तुम्ही मगासपासून जे सांगत होता, ती खरंच आपण एक चांगली सुरुवात समजूया आणि अशा पद्धतीची सत्र पुन्हा पुन्हा आपल्याला ही आयोजित करता येतील आणि ऑनलाईन करण्यापेक्षा आता आपण हळूहळू ऑफलाईन पण भेटू शकू. मावाच्या निमित्ताने तुम्ही जो चित्रपट महोत्सव आमच्याकडे घेतला तेव्हापासून आपल्यामध्ये एक ऋणानुबंध सुरू झालेला आहे असं मी मानते. आणि आता जे निर्भोळे सरांनी पण सांगितलं ते अनेक जणांचं मत आहे, की पुरुष स्पंदनचे अंक किंवा ही जी पुस्तकं आहेत किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा विशेषतः पुरुष अटेंड करतात, तेव्हा त्यांना स्वतःशी खूप संघर्ष करावा लागतो, की ठरलेल्या परंपरागत पुरुषत्वाच्या कल्पनेमधनं बाहेर येऊन एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करणं, माणूस होण्याचा प्रयत्न करणं. आणि तसंच आमच्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये पण ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की विशेषतः आम्ही इथे बऱ्याच विद्यार्थिनी आहेत म्हणून मी हे आवर्जून सांगू इच्छिते, की तुम्ही जेव्हा बाहेर वावरत असता, समाजामध्ये वावरत असता, तेव्हा 24 तास तुम्ही फक्त स्त्री असणं किंवा आपली फेमिनिटी एनकॅश करणं, मग ते जेव्हा उद्या तुम्ही नोकरी कराल किंवा आज तुम्ही जेव्हा विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयामध्ये येत आहात, निरनिराळ्या संस्थांमध्ये जात आहात, तेव्हा सतत मी म्हणजे एकतर बऱ्याचशा विवाहित स्त्रिया माता म्हणून किंवा मादी म्हणून सतत आपली फेमिनिटीची एनकॅश करतात. त्यातनं त्यांनी बाहेर यायला पाहिजे. म्हणजे छोटी-छोटी उदाहरणं आहेत. तुम्ही रांगेमध्ये उभं राहून तिकीट काढतात. तर तुम्हाला रांगेत उभं राहायचं नाहीये, तुमचा नंबर 50वा आहे. मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही जाऊन गोड आणि लाडिकपणे पहिल्या दुसऱ्याच म्हणजे नंबरावर उभा असणाऱ्या एखाद्या मुलाशी बोलता, की "अरे प्लीज माझं काढ ना तिकीट." त्यावेळी तुम्ही तुमची फेमिनिटी एनकॅश करत असता. हे लक्षात घ्या. काय हरकत आहे आपल्याला रांगेमध्ये उभं राहायला? कशासाठी आपल्याला कन्सेशन्स हवी आहेत? जर आपण समान वेतनाची मागणी करतो आहोत, तर आपण अशा पद्धतीची कन्सेशन्स घेणं हे थांबवलं पाहिजे. आणि सर हे जे बाकीचे आम्ही जे आता हे सत्र आयोजित केली त्याच्यामध्ये एक ट्रान्सजेंडर सोनालीताई पण आमच्याशी बोलल्या. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, की अरे तृतीयपंथीयांना म्हणजे टॉयलेट सुद्धा उपलब्ध नाहीयेत, की नैसर्गिक प्रक्रियेसाठी सुद्धा कुठे जायचं इथपासूनचे त्यांचे जेन्युइन प्रश्न आहेत. म्हणजे या सगळ्या विषयांबद्दल आपल्याकडे विचार केला जात नाही आणि अनेक बुद्धिमान म्हणजे तुम्ही गे असणं म्हणजे काही वेगळं असणं असं असू शकत नाही. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणजे गमतीदार उदाहरण कदाचित माहिती असेल तुमच्यापैकी काही-काही जणांना, की हरारीने आपलं जे पुस्तक आहे, ते आपल्या पार्टनरला अर्पण केलेलं होतं आणि जेव्हा ते चायनामध्ये, रशियामध्ये पब्लिश केलं गेलं, तेव्हा त्याची अर्पण पत्रिका सुद्धा काढून टाकली गेली. म्हणजे या विचारामधनं आपण बाहेर पडू शकत नाही. आणि जसं सरांनी आता आपल्याला मगासपासून सांगितलं तसा हा लिंगभाव आपण समजावून घेतला पाहिजे आणि पुढे येणाऱ्या व्यक्तीला आपण मनापासून स्वीकारलं पाहिजे. मग ती व्यक्ती लेस्बियन असेल, ती व्यक्ती ट्रान्सजेंडर असेल किंवा ती व्यक्ती गे असेल किंवा ह्या सगळ्या तिच्या ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामधल्या छटा आहेत, त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला माणूस म्हणून इतरांना स्वीकारता यायला हवं. या दृष्टीने सर आजचं आपलं जे प्रेझेंटेशन होतं ते आम्हाला सगळ्यांना खूपच मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. पुनश्च एकदा धन्यवाद. Thank you, sir. Thank you. धन्यवाद मॅडम. आजच्या माननीय हरीश सदानी सरांच्या लेक्चरला नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे
उपाध्यक्ष माननीय सुनील कुटे सर आणि आमच्या महिला महाविद्यालयाचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष हे सुद्धा या लेक्चरला उपस्थित राहिलेत. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी माननीय हरीश सदानी सरांनी खूप महत्वाचा वेळ देऊन या विषयावर सविस्तरपणे आपल्याशी चर्चा केली, हितगुज केली, अनेक मुद्दे उलगडून दाखवले. मी माननीय हरीश सरांचं महिला महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच माननीय प्राचार्य यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या ही जी संकल्पना आहे, हा जो कोर्स आहे, हा प्राचार्यांनीच स्वतः डिझाइन करून दिलेला आहे आणि वक्ते सुद्धा. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. तसेच माननीय संजय सावळे सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक यांचेही मनपूर्वक आभार मानतो. एक दुसरा जे आपलं लेक्चर आहे, माननीय डॉक्टर स्मिता अवचार या कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा छळ, लैंगिक छळ, बरेचसे मुद्दे आहेत. या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. 2 वाजता ते लेक्चर सुरू होईल. एक 10-15 मिनिट जातील त्याच्यामध्ये जॉइन करण्यासाठी आणि ते 3-3:30 वाजेपर्यंत लेक्चर असेल. मी माननीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा या लेक्चरला जॉइन व्हावं. धन्यवाद. ते आपण थांबूया.